नमस्कार. आज 28 जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिन. या पार्श्वभूमीवर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सोनई, मायसा महाराष्ट्र युथ फॉर एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी अवेअरनेस आणि यशवंतराव चव्हाण विज्ञान महाविद्यालय कराड यांच्या संयुक्त विद्यमाने निसर्ग संवर्धनासाठी परंपरागत ज्ञान व आदिवासींची भूमिका या विषयावर राज्यस्तरीय ऑनलाईन वेबिनारचं आयोजन करण्यात आलं आहे. तरी आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित माननीय डॉक्टर निलेश खेडा हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. आज ऑनलाईन वेबिनारसाठी इथं उपस्थित असणारे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सोनईचे प्राचार्य डॉक्टर शंकर लाववे सर, चैताली क्षीरसागर मॅडम, त्याचबरोबर यशवंतराव चव्हाण विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर S.B. केंगार सर, त्याचबरोबर उपस्थित सर्व प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थिनी, आपणा सर्वांचं या ठिकाणी सहर्ष हार्दिक स्वागत करते व कार्यक्रमाचं स्वागत साठी मी डॉक्टर कीर्तने मॅडम यांना आमंत्रित करते. नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजश्री शाहू महाराज, माणूस म्हणून जगण्याचा सन्मान देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब, सौ वेणुताई चव्हाण, स्वर्गीय P.D. पाटील साहेब आणि असे अनेक थोर महात्मे ज्याने भारताच्या सुसंस्कारित व समृद्ध समाजाच्या जडणघडणीसाठी आपले आयुष्य वेचले, या थोर महात्म्यांना त्रिवार अभिवादन. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्माननीय डॉक्टर निलेश खेडा सर, आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष प्रिन्सिपल डॉक्टर S.B. केंगार सर, प्रिन्सिपल डॉक्टर लावरे सर, मायसा कोऑर्डिनेटर चैताली क्षीरसागर, प्रिन्सिपल डॉक्टर साळुंके सर, प्रिन्सिपल डॉक्टर हेळकर सर, डॉक्टर भालेराव सर, BOS चेअरमन डॉक्टर वाघमारे सर, जाखी सर, महाराष्ट्रातील वेगवेगळ्या कॉलेजमधून ऑनलाईन जॉईन झालेले सर्व आदरणीय शिक्षक आणि विद्यार्थी, उपस्थित सर्वांचे मी मनापासून स्वागत करते आणि आजच्या कार्यक्रमाचा हेतू थोडक्यात विशद करते. कार्यक्रम घेण्यामागे नेहमीच दोन हेतू असतात. एक म्हणजे विद्यार्थ्यांच्या पुढे एक रोल मॉडेल, आयडियल पर्सनॅलिटीची ओळख व्हावी, या व्यक्ती कशा घडल्या, यांची जडणघडण कशी झाली, त्यांनी आपले ध्येय साध्य कसे केले आणि ते ध्येय साध्य करण्यासाठी त्यांनी किती कष्ट घेतले हे विद्यार्थ्यांना कळावे आणि परिस्थितीवर मात करण्याची त्यांच्यामध्ये उर्मी निर्माण व्हावी. तसेच आपणही काहीतरी करू शकतो हा विश्वास त्यांच्यामध्ये निर्माण व्हावा, त्यांना स्फूर्ती मिळावी आणि आपल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनामध्ये यशाची उत्तुंग शिखरे पादाक्रांत करावी. आपण शिक्षक त्यांच्याकडे कौतुकाने, अभिमानाने पाहावे, यासारखा दुसरा सन्मान शिक्षकाला कोणताच नाही. कार्यक्रमात घेण्यामागचा दुसरा हेतू म्हणजे आता आपण अनुभवत असलेला प्रसंग म्हणजे पूर परिस्थिती. निसर्गाचा समतोल बिघडलेला आहे. या निसर्गाची काळजी आपण घेतली नाही तर निसर्ग आपली काळजी घेत नाही. त्यामुळे या वसुंधरेवर आपल्याला व्यवस्थितरित्या जीवन जगायचे असेल तर निसर्गाची काळजी घेणे फार गरजेचे आहे. ही काळाची गरज आहे, याकडे आपण गांभीर्याने पाहिले पाहिजे. आजच्या तरुण पिढीला आपण सजग केले पाहिजे. त्यांचा सहभाग किती महत्वाचा आहे याची जाणीव करून दिली पाहिजे. यासाठी खरं तर या कार्यक्रमाचे नियोजन मायसा सारखी एक संस्था तरुण मुलांची आहे. ते निसर्गाच्या सौंदर्य संवर्धनासाठी प्रयत्न करत आहेत आणि ही फार जमेची बाजू तसेच अभिमानाची गोष्ट आहे. पुन्हा एकदा मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. डॉक्टर हेडा सर आपल्या बिझी शेड्यूल मधून वेळ काढून आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी वेळ दिला. विद्यार्थ्यांची हितगुज करायला मला आवडेल असं ते म्हणाले. यावरूनच व्यक्तिमत्व किती मोठे असले तरी समाजाचे आपण काहीतरी ऋण लागतो, समाजासाठी आपण काम केले पाहिजे, या भावनेतून ते इथे उपस्थित राहिले. त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. सर, यापुढे आपले असेच सहकार्य मिळेल अशी मी अपेक्षा व्यक्त करते आणि पुन्हा एकदा सर्वांचं इथे स्वागत करते आणि थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. यानंतर आजचे प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर निलेश खेडा सर यांची ओळख सुवर्णा चव्हाण मॅडम यांनी करून द्यावी अशी मी त्यांना विनंती करते. आजच्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे डॉक्टर निलेश कमल किशोर हेडा सर,
हे आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत ते डायरेक्टर ग्रीन्झा सॉइल अँड वॉटर टेस्टिंग लॅबोरेटरी, डायरेक्टर ग्रीन्झा प्रोड्युसर कोऑपरेटिव्ह लिमिटेड हे ह्या सगळ्या ह्याचे काम बघत असतात. त्याचबरोबर डॉक्टर निलेश हेडा यांनी MSc झुलॉजी ही पदवी अमरावती विद्यापीठातून संपादन केली आहे. तसेच त्यांच्या संवर्धन कार्याविषयी त्यांना परदेशातूनही अवॉर्ड मिळालेले आहेत. ते म्हणजे रुफोर्ड फाउंडेशन फॉर नेचर कन्झर्वेशन, रुफोर्ड फाउंडेशन UK फॉर रिव्हर अँड रिसोर्स कन्झर्वेशन थ्रू पीपल पार्टिसिपेशन, रॉकफिलर फाउंडेशन ग्लोबल फेलो इन 2016. तसेच त्यांच्या कार्याचा जर आपण अनुभव बघितला तर तो खूप मोठा आहे. तो मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. 2002 ते 2007 या कालावधीमध्ये त्यांनी प्रोजेक्ट असिस्टंट म्हणून काम बघितलेलं आहे. सेंटर फॉर इकॉलॉजिकल सायन्सेस, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बेंगलोर ऑन पीपल बायोडायव्हर्सिटी रजिस्ट्रार प्रोजेक्ट. तसंच एप्रिल 2007 ते ऑक्टोबर 2007 मध्ये त्यांनी रिसर्च असोसिएटेड म्हणून अगरकर इन्स्टिट्यूट रिसर्च इन्स्टिट्यूट पुणे येथे काम बघितलेलं, इथे त्यांचा अनुभव आहे. तसेच 2008 ते 2010 मध्ये त्यांनी सर दोराबाजी टाटा ट्रस्ट मुंबई येथे प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून त्यांचा कार्याचा अनुभव आहे. तसेच 2008 ते 2015 मध्ये रुफोर्ड फाउंडेशन लंडन UK येथे त्यांनी प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून काम बघितलेलं आहे. त्यानंतर 2012 ते 2013 येथे प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून त्यांचं काम महत्वाचं आहे. त्यामध्ये एन्व्हायरमेंटल इन्फॉर्मेशन सिस्टीम, एन्व्हायरमेंटल डिपार्टमेंट, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र या बऱ्याचशा संस्थांमध्ये त्यांचा कार्याचा अनुभव खूप मोठा आहे. तसेच त्यानंतर 2016 ते 2017 या कालावधीमध्ये त्यांनी एक प्रोजेक्ट मध्ये डायरेक्टर म्हणून काम बघितलं. कन्झर्वेशन ऑफ रिव्हर अँड रिसोर्सेस थ्रू पीपल पार्टिसिपेशन अशा असं आपण बघितलं तर त्यांचा कार्याचा अनुभव खूप मोठा म्हणता येईल आपल्याला. त्यानंतर त्यांचे 8 शोध निबंध इंटरनॅशनल पेपर पब्लिश आहेत. सगळंच इथं वाचून दाखवता येणार नाही, पण भरपूर त्यांचे कन्झर्वेशन रिलेटेड खूप सारं काम त्यांचं आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर त्यांची 6 बुक्स पब्लिश आहेत वेगवेगळ्या विषयावरती पर्यावरणाच्या. तसेच 10 शोध निबंधाचं वाचन त्यांनी केलेलं आहे. ते पर्यावरणाशी कन्झर्वेशन रिलेटेड इश्यूज आहेत त्यावरती त्यांनी वाचन केलेलं आहे. तसेच त्यांचं इंटरनॅशनल एक्सपोजर ही खूप मोठं आहे. 8 वेगवेगळ्या इंग्लंड, नेदरलँड, युगांडा, कोलंबिया, साऊथ आफ्रिका, इंडोनेशिया, नायजेरिया अशा विविध 8 कंट्रीना त्यांनी व्हिजिट केलेली आहे. असं हे व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेलं आहे. त्यांचं सध्याचं वर्क जर बघितलं आपण, प्रेझेंट वर्क त्यांचं, तर ते सध्या डायरेक्टर आहेत ग्रीन्झा सॉइल अँड वॉटर टेस्टिंग लॅबोरेटरी, डायरेक्टर ऑफ ग्रीन्झा प्रोड्युसर कंपनी लिमिटेड, जलनायक डिपार्टमेंट ऑफ वॉटर रिसोर्सेस, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. नेक्स्ट ऑफिस एक्सपर्ट मेंबर आहेत ते रूरल डेव्हलपमेंट एजन्सी. एक्सपर्ट मेंबर आहेत ते डिस्ट्रिक्ट लेवल एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट ऑथॉरिटी, म्हणजे एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट वाशिम डिस्ट्रिक्ट. अशा पद्धतीने त्यांचं सध्याचं जरी वर्क बघितलं तर ते खूप मोठं आहे. असं हे व्यक्तिमत्व आज आपल्याला पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. त्यांचं हे पर्यावरणाविषयी जर काम बघितलं तर आजच्या कार्यक्रमाला खरोखर साजेल असं व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेलं आहे. पर्यावरणाविषयी जाणीव असणारं आणि त्याबद्दल कळकळ असणारं असं हे व्यक्तिमत्व आहे. आपण त्यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी सर्वजण आतुर आहोत. एवढी छोटीशी ओळख करून देते आणि मी थांबते. धन्यवाद मॅडम. यानंतर मायसा महाराष्ट्र युथ फॉर एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी अवेअरनेस याबद्दल आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी मी मिस चैताली क्षीरसागर मॅडम, कोऑर्डिनेटर मायसा यांना विनंती करते. नमस्कार. तर सर्वात प्रथम येथे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्वांचे मी हार्दिक स्वागत करते. त्याचप्रमाणे कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते म्हणून लाभलेले डॉक्टर हेडा सर यांचेही मी आभार मानते. त्याचप्रमाणे यशवंतराव चव्हाण महाविद्यालय कराड, त्यानंतर कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय सोने या सर्वांचे मी आभार मानते. यानंतर जो मुख्य मुद्दा आहे तो म्हणजे मायसा महाराष्ट्र युथ फॉर एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी अवेअरनेस.
तर मायसा म्हणजे का आहे आणि का हा आम्ही व्यासपीठ किंवा हा ग्रुप आम्ही का सुरू केला? तर आपल्या सर्वांना माहित आहे की आता सध्या जो इश्यू आहे किंवा ज्याविषयी सगळ्यात जास्त काम करण्याची गरज आहे तो म्हणजे एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन असेल किंवा निसर्गाविषयी कोणतेही काम असेल. हा सध्याचा एक ज्वलंत प्रश्न आजच्या जगासमोर उभा ठाकलेला आहे. आणि याचेच रिसेंट उदाहरणं जर आपल्याला पाहायची असतील तर आपल्याला माहित आहे की आपली मुंबई, आपली वेल नोन मुंबई जी गेल्या 2 ते 3 वर्षांपासून सतत पाण्याखाली जात आहे आणि त्यानंतर आता वेळ आली आहे ती म्हणजे कोकण. कोकणासारखं एक सुंदर स्थळ म्हणता येईल किंवा सुंदर पर्यटन स्थळ म्हणून आपण ज्याला ओळखतो ते आपलं कोकण आता पाण्याखाली गेलं आहे. तर यामागे नक्की हात कुणाचा, निसर्गाचा की मानवाचा? हा प्रश्न सगळ्यांना पडतो. परंतु आपल्याला हे कुठेतरी माहीत आहे की या सगळ्यांमागे मानव हा कुठेतरी जबाबदार आहे. या सर्वांमध्ये मानवाचा जो वाढता हस्तक्षेप आहे तो कारणीभूत आहे. आपण आज म्हणतो की निसर्ग वाचवायला हवा, पर्यावरणाचे संवर्धन करायला हवं किंवा पर्यावरण वाचवण्यासाठी काम करायला हवं. पण आज मला तुम्हाला सर्वांना एक प्रश्न विचारावा वाटतो की खरंच पर्यावरणाला वाचवण्याची गरज आहे का? तर माझं उत्तर आहे की नक्कीच नाही. पर्यावरण स्वतःला कसं वाचवायचं हे पर्यावरणाला आणि निसर्गाला पूर्णपणे ठाऊक आहे. वाचवायची गरज जर कोणाला असेल तर ती म्हणजे तुमच्या आमच्यासारख्या सर्व मानव जातीला. कारण की जर निसर्गाने ठरवलं की त्याला त्याचा समतोल राखायचा आहे, त्याला त्याचं काम पूर्ववत करायचं आहे, तर त्याला क्षणाचाही वेळ लागत नाही. परंतु ज्यावेळेस नैसर्गिक आपत्ती उद्भवतात, त्यावेळेस सगळ्यात जास्त हानी कोणाची होते? तर ती आपली. त्याचबरोबर प्राणी, पक्षी ज्यांचा या गोष्टीमध्ये काहीही दोष नाही, त्यांनाही आपल्या चुकांची शिक्षा भोगावी लागते. तर हे असं किती दिवस चालणार? यासाठी कोणीतरी पाऊल उचलण्याची किंवा कोणीतरी काम करण्याची खरंच गरज आहे. आणि याच दृष्टिकोनातून आम्ही मायेसा म्हणजे महाराष्ट्र युथ फॉर एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी अवेअरनेस या ग्रुपची स्थापना केली. कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय सोने आणि या ठिकाणचे माझ्यासारखे काही माजी विद्यार्थी यांनी मिळून हा ग्रुप सुरू केला आहे. तर या ग्रुपचं मुख्य उद्दिष्ट काय असेल किंवा हा ग्रुप कशा प्रकारे काम करत आहे? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आपल्याला माहिती आहे की शहरी भागामध्ये ज्या प्रमाणात विद्यार्थ्यांना एन्व्हायरमेंट विषयी शिक्षण मिळतं किंवा पर्यावरणाची ज्या प्रमाणात माहिती असते, त्या प्रमाणात माहिती ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अजिबातच नसते. ग्रामीण भाग हा नैसर्गिक साधन समृद्धी किंवा साधन सामग्रीनुसार श्रेष्ठ असेल. तो शहरी भागांपेक्षा समृद्धही असेल. परंतु या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना याविषयी काहीच माहिती नसते. तर मायेसाचा प्रमुख उद्देश हाच आहे की ग्रामीण भागातील जे शालेय किंवा महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत त्यांना एन्व्हायरमेंट म्हणजे काय, एन्व्हायरमेंटच्या बेसिक कन्सेप्ट काय आहेत किंवा भविष्यामध्ये आपल्याला कोणकोणते प्रॉब्लेम फेस करावे लागणार आहेत, त्या प्रॉब्लेमवर आपण सोल्युशन कशा प्रकारे काढू शकतो याची माहिती देण्याचं काम मायेसा करणार आहे. याद्वारे या एन्व्हायरमेंटच्या विषयामध्ये जे लोक काम करत आहेत जसे की हेडा सर यांच्यासारखे जे तज्ञ लोक आहेत त्यांचे मार्गदर्शन आम्ही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणार आहोत. त्याचबरोबर फक्त ऐकीव माहिती विद्यार्थ्यांना न मिळता त्यांना या एन्व्हायरमेंटसाठी प्रत्यक्षात काम करता यावे यासाठी मायेसा पुढाकार घेत आहे. म्हणजे येथे तुम्हाला शिकायलाही मिळणार, त्यानंतर तुम्हाला जे काही तज्ञ लोक या विषयामध्ये काम करत आहेत त्यांच्याशी प्रत्यक्ष इंटरॅक्शन करण्याची, त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मायेसा या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत आहे. त्याचबरोबर फक्त ऐकणे किंवा अवेअरनेस करणं हाच मायेसाचा उद्देश नाही, तर मेन उद्देश हा आहे की ज्या पर्यावरणीय समस्या आपण आज फेस करत आहोत त्या पर्यावरणीय समस्या पुढे जाऊन पुढच्या पिढीला फेस कराव्या लागू नयेत यासाठी तरुणांनी पुढाकार घेऊन पुढे येऊन काम करावे. यासाठी विद्यार्थी आणि लोक सहभागातून मायेसा या नैसर्गिक जे काही अडचणी आपण फेस करणार आहोत या सोडवण्यासाठी पुढाकार घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही सर्वांनी ही जी चळवळ आम्ही सुरू केली आहे पर्यावरणासाठी यामध्ये आम्हाला जॉईन व्हावे अशी मी तुम्हाला विनंती करते. आणि आज या कार्यक्रमासाठी तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद. त्याचबरोबर कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय सोनई आणि यशवंतराव चव्हाण महाविद्यालय कराड यांचेही मी आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर मी डॉक्टर शंकर लावरे सर, प्रिन्सिपल कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सोनई यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. सर्वप्रथम मी सर्वांचं स्वागत करतो
माझ्या महाविद्यालयातर्फे तसंच यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स कराड यांच्यातर्फे तिथले प्राचार्य आणि वेगवेगळ्या संस्थांचे पदाधिकारी, प्राचार्य आणि विद्यार्थी इथे जे जॉईन झालेत आणि विद्यार्थी तर जे काही आपले पर्यावरण प्रेमी आहेत ते इथे कार्यक्रमास आलेत. सर्वांचं मी पहिल्यांदा स्वागत करतो महाविद्यालयाच्या वतीनं आणि मायेच्या वतीनं. आपण महाराष्ट्रामधील सर्व विद्यार्थ्यांना, तरुणांना याच्यामध्ये घेऊन पुढे जाणार आहोत. परंतु त्यापूर्वी मला काही गोष्टी असं वाटतं की थोड्याशा काही लोकांना क्लिअर करणं फार गरजेचं आहे. जसं माझं महाविद्यालयामध्ये कॉन्झर्वेशन हा महत्वाचा पार्ट आम्ही विचारात घेतलेला आहे सर. माझे संस्थेचे अध्यक्ष यशवंतराव गडाख साहेब आणि आत्ताचे आपले कॅबिनेट मंत्री मृद आणि जलसंधारण शंकरराव गडाख साहेब आणि माझ्या संस्थेचे अध्यक्ष प्रशांत गडाख साहेब यांनी आमच्या या भागामध्ये वेगळ्या वनस्पती आणून त्यांचं कॉन्झर्वेशन केलंय. आणि मला त्यातून असे एक आम्हाला प्रेरणा मिळाली खऱ्या अर्थानं की इथे जर महाविद्यालय एवढं कॉन्झर्वेशन चांगलं करू शकतो. आमच्याकडे 500 वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आहेत ज्या रामायण आणि महाभारतामध्ये डिक्लेअर केलेल्या, रामायण महाभारतामध्ये दिसणाऱ्या किंवा तिथे त्या नोंद केलेल्या वनस्पती इथे दिसत आहेत. तर एवढं चांगलं काम कॉलेजमध्ये होऊ शकतं, महाविद्यालयामध्ये होऊ शकतं. म्हणून याची सुरुवात महाविद्यालयापासून आणि शाळकरी विद्यार्थ्यापासून आम्ही केली. आता चैताली क्षीरसागर हिनं सांगितलं की आपण मायेचा हा ग्रुप, हा जो प्लॅटफॉर्म तयार केलाय तो खरं तर तरुण विद्यार्थ्यांसाठी, महाराष्ट्रातील तरुणांसाठी, त्यांना शिक्षण देण्यासाठी आणि शिक्षण घेण्यासाठी, त्यांच्याकडनं शिकण्यासाठी आणि त्यांच्याकडनं शिकून घेण्यासाठी, या दोन्हीसाठी हा ग्रुप आपला तयार झालेला आहे. आजपर्यंत आम्ही जवळपास 15 याच्यावर वेगवेगळे कार्यक्रम घेतले आणि पुढे वर्षभर याचे कार्यक्रम चालू असणार आहे. हा पहिलाच कार्यक्रम आहे जो आपण आता अहमदनगर जिल्ह्याच्या बाहेर, आतापर्यंत अहमदनगर जिल्ह्याचं कॅम्पेन चालू होतं, ज्या जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये जाऊन काम करायचं होतं ते आम्ही केलंय. सध्या प्रबोधन चालू आहे, पुढे जाऊन याचं प्रबोधन पुढे चालू राहील असंच. त्याचप्रमाणे खऱ्या अर्थाने आज जो दिवस आहे वर्ल्ड नेचर कॉन्झर्वेशन डे, या दिवशी आपण आज हा कार्यक्रम घेतोय. परंतु हा दिवस माझ्या मते रोज दिसायला पाहिजे आपल्याला. आणि रोज या दिवशी जसं आपण काम करतोय तसं निसर्गात जाऊन निसर्ग वाचवण्यासाठी आपण जे प्रयत्न करायला पाहिजे ते प्रयत्न करण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल, ते कामं कशी करायची, त्यासाठी काय काय वस्तू लागतील, काय काय टूल्स लागतील, कुठलं शिक्षण घ्यावं लागेल, काय प्रबोधन असायला पाहिजे, कुठलं प्रॅक्टिकल करावं लागणार, ह्या सगळ्यांची इत्थंभूत माहिती मिळण्याचा हा प्लॅटफॉर्म जो उभा राहिला आहे, यातून आपण मुलांचं प्रबोधन करूया, तरुणांचं प्रबोधन करूया. आणि आज या कार्यक्रमासाठी हेडा सर आपल्यासाठी खास उपलब्ध झालेत. आणि ट्रॅडिशनल नॉलेज काय आहे आणि त्या ट्रॅडिशनल नॉलेजचा उपयोग करून आपण कसं संवर्धन करू शकतो आणि ट्रायबल कम्युनिटीने आतापर्यंत कशा कशा पद्धतीने निसर्गाचं संवर्धन केलं आहे, मला वाटतं त्यांना ऐकण्यासाठी आज सगळे उत्सुक आहेत. त्यामुळे माझे 2 शब्द ही आवर्ते घेतो आणि मी त्यांना विनंती करेल की सर आपण आमच्या ह्या श्रोत्यांबरोबर आपण हितगुज करावं, आपले अनुभव सांगावेत. आणि तसंच केनगार सरांना मी विनंती करेल, सर आपण अशा कार्यक्रमांना जे आपण सहकार्य करतात, आमच्या पाठीशी उभं राहिलात, त्याबद्दल तुमचंही स्वागत करतो सर. आणि तुम्ही जे प्रोत्साहन दिलाय, तुमच्या महाविद्यालयाकडनं जो सपोर्ट केला त्याबद्दल तुमचं मी पहिल्यांदा धन्यवाद करतो आणि पुढील कार्यक्रम कोऑर्डिनेटरकडे सुपूर्द करतो. थँक्यू. धन्यवाद. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर निलेश हेडा सर यांना मी विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर एस.बी. केंगार सर, कार्यक्रमाचे कन्व्हेनर डॉक्टर लावरे सर, ऑर्गनायझिंग सेक्रेटरी डॉक्टर सुषमा कीर्तने मॅडम आणि कार्यक्रमाचे को कन्व्हेनर चैताली क्षीरसागर आणि या वेबिनारला उपस्थित जवळजवळ 121 जण उपस्थित आहेत. चांगली संख्या आहे संपूर्ण महाराष्ट्रातून. या सगळ्यांचं मी इथे स्वागत करतो. आज फार महत्वाचा दिवस आहे. महत्वाचा याच्यासाठी की आपण एका फारच वेगळ्या क्रायसिस मधून मार्गक्रमण करत आहोत. आज वर्ल्ड नेचर कन्झर्वेशन दिवस आपण साजरा करतो पूर्ण जगभरामध्ये.
या दिवसाचं फार महत्व आहे, कारण की आपण एका फारच वेगळ्या क्रायसिस मधून आपली एकूणच पृथ्वी, आपली मानवजात ही जात आहे. एक मोठं संकट क्लायमेट चेंजच्या स्वरूपामध्ये आपल्या आता घरापर्यंत आलंय. इनफॅक्ट जर आपण बघितलं तर जो मान्सून मध्ये जो बदल होतो आहे, दॅट इज नथिंग बट द इम्पॅक्ट ऑफ द क्लायमेट चेंज. तर या क्लायमेट चेंजची अनेक गोष्टी लिंक आहेत, म्हणजे बायोडायव्हर्सिटी लिंक आहे, गव्हर्नमेंट लिंक आहे, आपण सगळे लिंक आहोत. भारतामध्ये माझं जे निरीक्षण आहे ते कन्झर्वेशनच्या बाबतीत आपण जो मार्ग अंगीकारला आहे तो आपल्याला इंग्रजांनी दिलेला आहे. आपल्याकडे इंग्रज आले आणि त्यांनी एक मार्ग दिला, तो म्हणजे सेंट्रलाइज मॅनेजमेंट ऑफ द नॅचरल रिसोर्सेस. केंद्रीय पद्धतीनं निसर्गाचं रक्षण करायचं आणि निसर्गावर आश्रित जे लोक आहेत ते निसर्गाला काहीच देत नाही, उलट त्यांच्याकडूनच ते घेतात, असा काहीसा भ्रामक प्रसार जो आहे तो या कॉलोनियल काइंड ऑफ कन्झर्वेशन मॅनेजमेंट सिस्टीमने आपल्याला दिलेला आहे. आज जो मी विषय मांडणार आहे तो फार वेगळ्या पद्धतीचा आहे. तुम्हाला माहित असेल, कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी म्हणून एक जैवविविधतेच्या बाबतीत काहीतरी मोठा निर्णय घ्यावा सगळ्या जगाने, यासाठी ब्राझील मधल्या रिओ डी जानेरो मध्ये 1992 मध्ये एक जागतिक परिषद आयोजित केली होती. त्या परिषदेमध्ये 3 गोष्टी वरती फोकस होती. एक म्हणजे कन्झर्वेशन, आपल्याला वाचवलं पाहिजे निसर्गाला. दुसरं होतं सस्टेनेबल यूज, फक्त वाचवून चालणार नाही, जर आपण त्याचा वापर करू शकलो नाही तर मग नुसतं वाचून काय होणार आहे, तर त्याचा चांगल्या पद्धतीनं सस्टेनेबल यूज झाला पाहिजे. आणि तिसरं होतं की इक्विटेबल शेअरिंग ऑफ द बेनिफिट, म्हणजे समजा निसर्गापासून किंवा निसर्गाबद्दलच्या ज्ञानापासून काही बेनिफिट बाहेर पडत असेल तर निसर्ग वाचवणाऱ्या लोकांना तो बेनिफिट शेअर झाला पाहिजे, त्यांच्याशी तो दिला गेला पाहिजे. आणि भारत सुद्धा त्या सीबीडीचा एक महत्वाची पार्टी होती, कारण भारत हा जैवविविधतेने परिपूर्ण असा देश आहे. इथे एकाच वेळी तुम्ही वाघही बघू शकता आणि सिंहही बघू शकता. इथे एकाच वेळी तुम्ही हिमालयाचे बर्फाच्छादित शिखर बघू शकता आणि त्याच वेळी कच्छचं अतिशय तप्त असं वाळवंट बघू शकता. इथे वेस्टर्न घाट सारखा बायोलॉजिकल डायव्हर्सिटीच्या दृष्टीनं हॉटस्पॉट सुद्धा आहे, तर दख्खनचं पठार सुद्धा आहे. समुद्राने तिन्ही बाजूनी वेढलेला हा प्रदेश आहे. आणि भारताचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हा जिओलॉजिकली स्पीकिंग जर आपण बोललो तर हा 3 प्रकारच्या वेगवेगळ्या खंडांनी बनलेला आहे. म्हणजे इथे तुम्हाला आफ्रिकन बायोटा सुद्धा आढळून येईल, इथे तुम्हाला युरेशियन बायोटा सुद्धा आढळून येईल, इथे तुम्हाला इंडियन बायोटा सुद्धा आढळून येईल. म्हणजे हा भारत जो आहे हा ट्राय जंक्शनवर बसलेला आहे 3 प्रकारच्या बायोटाच्या. त्याच्यामुळे इथली जैवविविधता ही जगामधल्या काही महत्वाच्या जैवविविधता संपन्न देशाच्या दृष्टीने महत्वाची आहे. त्या दृष्टीनं सीबीडी मध्ये, कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी मध्ये असं ठरलं होतं की प्रत्येक राष्ट्रांनी आपल्या देशामध्ये जाऊन जैवविविधता वाचवण्याकरिता काहीतरी लेजिस्लेटिव्ह स्टेप्स उचलायच्या, काहीतरी कायदे बनवायचे, जेणेकरून हे कायद्याच्या स्वरूपामध्ये जर आलं तर हे फार महत्वाचं होईल. त्या दृष्टीने भारत सरकारने सुद्धा बायोलॉजिकल डायव्हर्सिटी ऍक्ट 2003 हा ऍक्ट बनवण्यासाठी सुरुवात केली होती. त्या ऍक्ट मध्ये एक फार महत्वाचं प्रावधान आहे. ते महत्वाचं प्रावधान म्हणजे प्रत्येक गावामध्ये ग्रामीण जे ग्रामसभा असेल किंवा ग्रामपंचायत असेल, त्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये स्थानिय जैवविविधता व्यवस्थापन समितीची स्थापना करायची आहे. त्या स्थानिय जैवविविधता व्यवस्थापन समितीचं मुख्य काम असणार आहे त्या गावाच्या परिसरामध्ये असणारी जैवविविधता आणि त्या जैवविविधतेशी निगडीत ज्ञान याचं लेखन करायचं. आणि त्यासाठी एक त्यांनी शब्द वापरला होता, पीपल्स बायोडायव्हर्सिटी रजिस्टर नावाचं एक रजिस्टर तयार करायचं. आणि ते रजिस्टर त्याची मेथडॉलॉजी फायनल करायचं काम त्यांनी सेंटर फॉर इकॉलॉजिकल सायन्सेस, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बँगलोरला दिलं होतं, जे
त्याला महादेव गाडगीळ जे आहेत ते त्याला लीड करणार होते. त्यासाठी मग मी सुद्धा त्या टीम मध्ये सामील झालो आणि आम्हाला भारतातल्या वेगवेगळ्या इको झोन मध्ये जाऊन काय पद्धतीची मेथडॉलॉजी असायला पाहिजे याचा एक अभ्यास आम्हाला करायचा होता. तर त्या दृष्टीने मी स्वतः महाराष्ट्रातल्या विदर्भ रिजन मध्ये या कामाला सुरुवात केली. आणि मी गडचिरोली जिल्ह्यामध्ये एक अद्भुत प्रकारचं गाव आहे, त्याला म्हणतात सेल्फ गव्हर्निंग विलेज. त्यांचा एक नारा आहे, गोंडली भाषेमध्ये तो नारा आहे, दिल्ली मुंबई मावा सरकार, मावा नाटे माटे सरकार. म्हणजे दिल्ली मुंबईत आमचं सरकार आहे, पण आमच्या गावात आम्हीच सरकार आहोत. आणि त्यांनी सुंदर पद्धतीने तिथल्या जैवविविधतेचं जतन केलेलं आहे. तर त्या गावामध्ये मला राहण्याची संधी मिळाली जवळजवळ 2 वर्षापर्यंत. आणि त्या काळामध्ये माझं पीएचडीचं काम सुरू होतं. तिथं त्याच गावाजवळून एक नदी वाहते, कठाणी नावाची. ती एक नदी आणि आमच्या वाशिम जिल्ह्यातली एक अडाण नावाची नदी, या 2 नद्यांमधील मत्स्य विविधतेचा अभ्यास मला करायचा होता. थोडंसं मॅथमॅटिकल मॉडेलिंग त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतं. तर मी मेंढालेखामध्ये पोहोचलो आणि मी 3 प्रकारच्या जमातींच्या संपर्कामध्ये आलो. एक तर होते गोंड आदिवासी, जे पूर्णतः निसर्गावर अवलंबून आहेत. दुसरे होते धीवर नावाची मासेमारी करणारी जमात आणि एक भोई नावाची मासेमारी करणारी जमात. नुकताच मी MSc झालो होतो, मेरिट होतो, त्याच्यामुळे डोक्यामध्ये बरीच हवा होती की आपल्याला आपल्या विषयामधलं खूप काही कळते. पण जेव्हा मी गोंड आदिवासी आणि धीवर मासेमारी करणारे, भोई मासेमारी करणारे यांच्या संपर्कात आलो, त्यांच्यासोबत फिरायला लागलो, त्यांच्यासोबत राहायला लागलो, तेव्हा माझा जो हा अहंकार होता तो एकदम गळून पडला. म्हटलं अरे, आपल्याला तर फारच कमी माहिती आहे. आपण MSc जरी झालेलो असलो तरी आपल्या विषयातली सुद्धा आपल्याला फार कमी माहिती आहे, जितकी माहिती या तिन्ही ज्या ट्राईब आहे यांच्याकडे होती. आणि मग माझा इंटरेस्ट जागृत झाला आणि मी मग सिस्टमॅटिकली त्यांचं ज्ञान संग्रहित करायला सुरुवात केली. आणि मला धक्क्यावर धक्के बसायला लागले की त्यांच्याकडे प्रत्येक गोष्टीबद्दलचं इत्यंभूत नॉलेज होतं. म्हणजे आपली जी एक अकॅडमिक सिस्टीम आहे अभ्यास करायची, तशाच प्रकारची एक पॅरलल काइंड ऑफ सिस्टीम ही ट्रॅडिशनल डोमेन मध्ये सुद्धा आहे. मी खास करून फोकस केला होता मास्यांबद्दल, फिशेस बद्दल जे ज्ञान आहे या दोन्ही कम्युनिटीचं, ते संग्रहित करायला सुरुवात मी केली. आणि मला आढळलं की नदीबद्दल किंवा मास्यांबद्दल प्रत्येक गोष्टींबद्दल ट्रॅडिशनल नॉलेजच्या डोमेनमध्ये ज्ञान आहे. मग ते मास्यांचं ब्रीडिंग बिहेवियर कसं होते, मायग्रेटरी बिहेवियर कसं होते, त्यांचं रिलेटिव्ह अबंडन्स वेगवेगळ्या स्पेसीजचं काय आहे नदीमध्ये, अमुक स्पेसीज किती प्रमाणामध्ये असतील, एक दुसरी स्पेसीज किती प्रमाणामध्ये असेल, याच्याबद्दल त्यांच्या पूर्ण सिस्टीम मध्ये ज्ञान आहे. त्यानंतर अबंडन्स जो आहे फिशेसचा, त्यामध्ये काय बदल होतोय गेल्या 20 वर्षाचा जर विचार केला तर कोणती स्पेसीज कमी होते आहे किंवा कोणती स्पेसीज वाढते आहे, याबद्दल परफेक्ट समज त्यांच्याकडे होती. त्याच्यानंतर प्रत्येक प्रजातीचा उपयोग काय आहे, कोणती प्रजाती औषधी उपयोग म्हणून वापरली जाते, कोणती प्रजाती वेगळ्या कारणासाठी वापरली जाते, प्रत्येक प्रजातीचे हॅबिटेट प्रिफरन्सेस काय आहेत. फिशेस वेगवेगळ्या हॅबिटेटमध्ये राहतात, पूल्स, रिफल्स, रॅपिड्स, कॅस्केड्स, अशा वेगवेगळ्या ज्या हॅबिटेट आहे, रिव्हराईन हॅबिटेट आहेत, त्याच्यामध्ये त्यांचं काय प्रिफरन्स आहे, त्यांचं टेरिटोरियल बिहेवियर कसं आहे प्रत्येक स्पेसीजचं, त्यांच्या फूड अँड फीडिंग बिहेवियर कसं आहे, त्यांच्यामधलं प्रे प्रेडेटर इंटरॅक्शन कसं आहे, ह्या ज्या आम्ही इकॉलॉजी मधल्या सगळ्या टर्म्स वापरतो, त्या सगळ्या टर्म्स बद्दल एक व्यवस्थित नॉलेज सिस्टीम ही ट्रॅडिशनल डोमेन मध्ये मला आढळून आली. वेगवेगळे आजार कोणते होतात मास्यांना, किंवा मग कल्चरचा जर आपण विचार केला तर मग मास्यांशी निगडीत वेगवेगळे गाणे कोणते आहेत, म्हणी कोणत्या आहेत, त्यांच्या बिहेवियर विषयी काय नॉलेज आहे, एवढं सगळं एक व्यवस्थित नॉलेजची प्रणाली मला त्या सिस्टीम मध्ये आढळली. आणि मला आश्चर्य वाटलं की मला जास्तीत जास्त किती 100 स्पेसीज ओळखता येतील फिशच्या, पण तिथे मी 120 स्पेसीज
ची लिस्ट बनवली जी लोकांना माहित होती आणि ती वेगवेगळे त्यांचे नावं त्यांनी दिलेले होते प्रत्येक स्पीसीजला. आणि मग प्रत्येक स्पीसीज बद्दल त्यांचे मी आता जे सगळं सांगितलं इकॉलॉजी मधल्या टर्म्स त्या सगळ्यांबद्दल त्यांच्याकडे नॉलेज होतं. जवळजवळ 20 प्रकारचे फिशिंग गॅजेट्स ते वापरतात आणि प्रत्येक फिशिंग गॅजेट म्हणजे शॉलो वॉटरमध्ये कोणतं फिशिंग गॅजेट लावायचं किंवा पूल्समध्ये कोणतं फिशिंग गॅजेट वापरायचं, रात्रीला कोणतं वापरायचं, दिवसा कोणतं वापरायचं, या सगळ्यांबद्दल व्यवस्थितपणे एक नॉलेज प्रणाली ट्रॅडिशनल नॉलेज मध्ये आहे. बॉटनीमध्ये तर खूप साऱ्या गोष्टी मला आढळल्या. जवळजवळ आम्ही 650 स्पेसिसची यादी, बोथ इन्क्लुडिंग अॅनिमल अँड प्लांट ऑफकोर्स, 650 स्पेसिसची यादी आम्ही मेंढालेखामध्ये केली होती. जाखी सर सोबत होते. जाखी सरांसोबत बरंच फील्डवर्क आम्ही केलं. खास करून आयडेंटिफिकेशन मध्ये त्यांनी फार मदत केली होती, कारण आम्ही फक्त लोकल नावच फक्त कलेक्ट करत नव्हतो, तर त्याचं मग व्हॅलिडेशन करण्यासाठी सायंटिफिक नाव काय त्या स्पीसीजचं ते सुद्धा आम्ही कलेक्ट करत होतो. त्याच्यामुळे जाखी सरांसोबत खूप मजा आली त्या काळामध्ये. आम्ही दोघच जण, तेव्हा तर आमच्याकडे कार वगैरे नव्हती, त्याच्यामुळे आम्ही दोघ जण 2 व्हीलरने जायचो. पूर्ण जिल्हा आम्ही पिंजून काढला होता इनफॅक्ट. तर अशा पद्धतीचे एक अल्टरनेटिव्ह नॉलेज सिस्टीम इज एक्झिस्ट इन द ट्रॅडिशनल नॉलेज डोमेन, हे एक आम्हाला त्या काळामध्ये आढळून आलं. म्हणजे तुम्ही बघाल की मी एक पेपर लिहिला आहे ट्रॅडिशनल नॉलेज, काय जर्नल आहे इंडियन जर्नल ऑफ ट्रॅडिशनल नॉलेज मध्ये, फिश स्टुपिफाईंग प्लांट्स यूज बाय दी गोंड ट्रायबल, म्हणजे गोंड आदिवासी मासेमारी करिता किती प्रकारच्या वनस्पती वापरतात. तर 13 प्रकारच्या वनस्पती ते मासेमारी करता वापरतात आणि ह्या वनस्पती पूर्णतः इको फ्रेंडली आहे. आज मी बघतो तर आमच्याकडे वाशिम जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी मासेमारीसाठी अगदी रासायनिक विषाचा उपयोग सुरू झालाय किंवा करंट लावणे पाण्यामध्ये, असे प्रकार सुरू आहे. पण ट्रॅडिशनल हे जे गोंड आदिवासी आहे यांच्या ज्या वनस्पती आहेत त्या सगळ्या ऑलॅट स्पेसिस आहे, कॅरिया आर्बोरिया आहे, क्लस्टॅन्थस कोलिनस आहे, लिनिया कोरोमंडलेका आहे, कोस्टस स्पेसियोसस आहे, महुआ आहे, मधुका इंडिका, टेरोकार्पस मार्सुपियम आहे, क्लोरोझायलॉन सुटेनिया आहे. ह्या सगळ्या वनस्पती हे गोंड आदिवासी अगदी हजारो वर्षांपासून वापरत आहे. आणि आज जर तुम्ही या ज्या मी स्पेसिस सांगितला याचं जर तुम्ही बायोकेमिकल अनालिसिस जर केलं तर तुम्हाला आढळून येईल की खरंच मी अनेक पेपर याच्यावर मी बघितले की क्लस्टॅन्थस कोलिनसचा काय इफेक्ट होतो सेल लायसिसवर किंवा कॅरिया आर्बोरिया कसं विषाचं काम करते. पण त्याच्या आधीच या डोमेनमध्ये एवढे मोठे मासेमारीकरिता प्लांट वापरामध्ये मला आढळले, मी आश्चर्यचकित झालो. त्याच्यामुळे एक व्यवस्थित ज्ञान प्रणाली आहे. आता या ज्ञान प्रणालीचा कॉन्झर्वेशन मध्ये कसा उपयोग होईल हे आपण थोड्या वेळामध्ये मी त्याचं इलॅबोरेशन करणार आहे. त्याच्यानंतर दुसरं मला जे फार एक मला सिस्टीम दिसली, एक सायंटिफिक सिस्टीम दिसली, ती आहे ट्रॅडिशनल कन्झर्वेशन प्रॅक्टिसेस. कन्झर्वेशनच्या प्रॅक्टिसेस आपल्याकडे आपण आधुनिक कन्झर्वेशनच्या प्रॅक्टिसेस वापरतो. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या नॅशनल पार्कचं निर्माण करणे, प्रोटेक्टेड एरियाचं निर्माण करणे वगैरे वगैरे आहे त्याच्यामध्ये, किंवा अमुक स्पेसिसला मारण्यासाठी प्रतिबंध घालणे. पण तशा सिस्टीम मला गोंड आदिवासींच्या ट्रॅडिशनल कन्झर्वेशन प्रॅक्टिसेस मध्ये सुद्धा आढळल्या. मग मी त्याला आपल्या सायंटिफिक टर्मिनॉलॉजीमध्ये बसवण्याचा प्रयत्न केला. तर मला आढळलं की 2 स्तरावर आदिवासी लोक निसर्गाचं संवर्धन करतात. एक म्हणजे इकोसिस्टीम लेवलवर, की संपूर्ण इकोसिस्टीमलाच वाचवायचं. त्याच्यामध्ये मग तुम्हाला माहित असेल सॅक्रेड ग्रोव्ज आहेत, देवराया आपल्याकडच्या. देवराया काय आहे ना, एक प्रकारे ते एक प्रकारचं रिफ्युजियम आहे, एक प्रकारची प्रोटेक्टेड एरिया आहे. जरी ते धार्मिक भावनेनं म्हणा किंवा वेगळ्या भावनेनं जरी म्हटलं तरी देवराया ह्या अजूनही इम्पॉर्टंट प्रकारच्या स्पेसिसला वाचवण्यासाठी एक महत्वाचा भाग आहे. त्याच्यानंतर भारतभरामध्ये आपल्याला माहित असेल की सॅक्रेड पूल्स असतात, की ज्या पूल्स किंवा पॉन्ड्स मध्ये मासेमारी करायला मनाई केलेली असते, की तिथे मासेमारी करायची नाही. किंवा टेम्पल पॉन्ड्स असतात, की देवळाचे
जे देवळाला लागून छोटे छोटे पॉन्ड्स असतात की तिथे मासेमारी करायला बंदी असते. याचा अर्थ काय तर इकोसिस्टम लेवलवर नेचरला वाचवायचं. दुसरं मला आढळलं की स्पेसिस लेवल कन्झर्वेशन प्रॅक्टिसेस, की अमुक एखादी स्पेसिसला कन्झर्व करायचं. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं असते टोटॅमिक स्पेसिस. टोटॅमिक स्पेसिस म्हणजे धार्मिक महत्वाच्या म्हणूया आपण स्पेसिस. दुसरं असते स्पेसिस ऑफ द रिच्युअलिस्टिक ऑर रिलिजियस इम्पॉर्टन्स. काही स्पेसिस अशा असतात की त्या रिलिजियस इम्पॉर्टन्स असतात, त्याला नाही हे करायचं. अनेक स्पेसिस सोबत टॅबूज अटॅच असतात. गोंड आदिवासींमध्ये मी जेव्हा अभ्यास करायला लागलो तेव्हा मला आढळलं की गोंड आदिवासींमध्ये वेगवेगळ्या आडनावाचे लोक असतात आणि प्रत्येकाचे देव ठरलेले असतात की हा मी 7 देव, 8 देव, 12 देव वगैरे वगैरे. आणि प्रत्येक आडनावाचा एक टोटेमिक स्पेसिस असते, एक किंवा अधिक. ते असं मानतात की ते स्वतः त्या अमुक अमुक प्रजातीपासून उत्क्रांत झालेले आहेत, त्याच्यामुळे ते त्याला खात नाही किंवा त्याला काही हार्म करत नाही. उदाहरणार्थ आपण बघितलं तर हलामी नावाचे जे आडनाव असतात गोंडांमध्ये, हलामी किंवा सलामे, हे कधीच बॅगेरियस नावाची जी मासा आहे जो की फार दुर्मिळ झालाय आता, त्याला ते कधीच खाणार नाही. मी जेव्हा अशी लिस्ट करायला सुरुवात केली तेव्हा मला आढळलं की अगदी इन्सेक्ट पासून तर मॅमल पर्यंत वेगवेगळ्या स्पेसिस वेगवेगळ्या आडनावाच्या लोकांनी टोटॅमिक स्पेसिस म्हणून घोषित केलेले आहेत आणि त्याचं कसोशीनं पालन करतात. कधीही हलामी किंवा सलामे आडनावाचे लोक बॅगेरियस खाणार नाही. आता याच्यामध्ये काय सायन्स शोधता येईल आपल्याला? काय असते की एका स्पेसिसवर जर संपूर्ण समाजाचा ताण आला तर ती स्पेसिस संपून जाऊ शकते, परंतु समाजातल्या काही लोकांनीच ती स्पेसिस वापरायची, इतर लोकांनी ती वापरायची नाही. असा जर सामाजिक नियम असेल तर त्या स्पेसिसवर तेवढा ताण येत नाही. म्हणजे काय होते की ज्याला एक्झॉस्टन म्हणतो आपण, एक्झॉस्ट होत नाही ती स्पेसिस. त्याच्यामुळे टोटॅमिक स्पेसिसची आम्ही जेव्हा यादी बनवली तेव्हा आश्चर्यचकित झालो की अगदी इन्सेक्ट पासून तर मॅमल्स पर्यंत वेगवेगळ्या, त्याच्यामध्ये मग अनेक प्लांट्स आहेत, अनेक मॅमल्स आहेत, बर्ड्स आहेत, फिशेस आहे ऑफकोर्स. ह्या सगळ्या टोटॅमिक स्पेसिसची एक मोठी संख्या आम्हाला गोंड आदिवासींमध्ये आढळली. आणि भारतामध्ये तर 4000 प्रकारचे वेगवेगळे एंडोगॅमस ग्रुप आहेत, 4000 प्रकारचे. आणि प्रत्येक एंडोगॅमस ग्रुपला तुम्ही बघा तर प्रत्येक एंडोगॅमस ग्रुपमध्ये प्रत्येकाचे काही ना काही टोटॅमिक स्पेसिस आहेत. म्हणजे काय होत आहे की त्या स्पेसिसवरचा ताण हा ऑटोमॅटिकली हलका होतोय. ही एक फार इम्पॉर्टंट स्पेसिस लेवल कन्झर्वेशन इफेक्ट आहे. दुसरं असते की रिच्युअलिस्टिक और रिलिजियस इम्पॉर्टन्सच्या स्पेसिस असतात बऱ्याचशा, की नाही याला धार्मिक महत्व आहे, याला जर आपण तोडलं तर पाप लागेल किंवा काहीतरी होईल. तर अशा ची यादी आम्ही जेव्हा बनवली तेव्हा आश्चर्यचकित झालो की जवळजवळ 22-23 प्रकारच्या वनस्पती ह्या रिलिजियस इम्पॉर्टन्सच्या होत्या. अनेक स्पेसिस ह्या अमुक काळानंतर खायच्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल आवळा जो आहे तो आखाडी नंतर खायचा. म्हणजे काय, याच्या मागे काय सायन्स आहे? याच्या मागे एकच सायन्स आहे की तोपर्यंत त्याला फ्लॉवरिंग असते, फळं छोटे असतात, त्याच्यामुळे ते खाल्लं तर काही त्याचा अर्थ उरणार नाही. त्याच्यामुळे अमुक अमुक एका सीझन नंतर, म्हणजे गोंडांमध्ये खूप महत्वाची प्रथा आहे, पोलो म्हणतात त्याला, ते की अमुक एक गोष्ट पोलो नंतर करायची. तर ते बऱ्याचशा स्पेसिस ज्या आहेत त्या पोलो नंतर खायच्या असा नियम आहे. बऱ्याचशा स्पेसिस ह्या अमुक वयाच्या लोकांनीच खायचं. म्हणजे लग्न झालेल्या लोकांनीच अमुक एक पक्षी खायचे, लग्न ज्यांचं झालं नाही त्यांनी नाही खायचे. असे अनेक नियम. आम्ही पारधी नावाची आमच्याकडे एक जमात आहे, त्यांच्यासोबतही बरंच काम केलं. पारधी हे बेसिकली दे आर हंटिंग ट्राईब, नोमॅडिक ट्राईब, आणि ते शिकार करतात. परंतु शिकारीचे स्पष्ट नियम पारधी जमातीमध्ये आहे की अंड्यावर जर असेल पक्षी तर शिकार करायची नाही, गर्भार जर असेल एखादं जनावर तर त्याची शिकार करायची नाही, किंवा 4 अंडे असेल तर त्याच्यापैकी 2 सोडून द्यायचे, 2च घ्यायचे. हे जे नियम आहे, सामाजिक नियम आहे, हे कुठेतरी निसर्गाला कन्झर्वेशन करण्यासाठी काम येते. आणि हे मी फक्त इथेच नाही, मी आफ्रिकेमध्ये होतो, युगांडामध्ये होतो, नायजेरियामध्ये होतो, आणि तिथल्या
आदिवासी जमातीमध्ये सुद्धा हेच बघितलं मी, की तिथे सुद्धा सिमिलर काइंड ऑफ सिस्टीम एक्झिस्ट. जशी भारतामध्ये आहे तशीच आफ्रिकेतल्या जंगलांमध्येही आम्ही बरंच फील्ड वर्क केलं, तिथे मला आढळून आलं. तर अशा प्रकारे ट्रॅडिशनल कन्झर्वेशन प्रॅक्टिसेसचं महत्व तिथे बघायला मिळालं. ही जी बोधी फिश त्याला म्हणतात, बेगेरियस फार दुर्मिळ आहे, तर हिला ते हलामी आणि सलामी लोक खात नाही. त्यानंतर एक मला आणखी महत्वाची गोष्ट आढळली की इकॉलॉजिकल निश. इकॉलॉजीमध्ये निश नावाची कन्सेप्ट आहे. काय असते की निसर्गामध्ये अनेक जीव असतात आणि सतत एकमेकांशी संघर्ष सुरू असतो रिसोर्सेससाठी. परंतु ते रिसोर्सेसचे संघर्ष कमी करण्यासाठी प्रत्येकाची इकोसिस्टीम मध्ये एक जागा ठरवलेली आहे. त्या जागेला म्हणतात निश सोप्या भाषेमध्ये. म्हणजे मांस खाणे ही वाघाची निश आहे, गवत खाणे ही गायीची निश आहे. दोघही जण आपापली निश ओव्हरलॅप करत नाही. आणि असं म्हणतात इकॉलॉजीमध्ये की जेव्हा दोन स्पेसीज आपापल्या निश ओव्हरलॅप करतात तेव्हा एका स्पेसीजला संपावं लागते जी कमजोर असेल. दॅट इज व्हेरी फंडामेंटल लॉ ऑफ दी नेचर. तर इकॉलॉजिकल निशची कन्सेप्ट काय आहे की इकोसिस्टीम मधले सगळे कॉम्पोनंट एका स्पेसीजनं खाऊन टाकू नये, जसं माणूस आता करतोय. माणूस हा नाऊ वी आर बिकमिंग ऑमनिव्हरस, म्हणजे आता आपण सगळं काही ग्रहण करतो आहे. पण ट्रॅडिशनल डोमेन मला फार इम्पॉर्टंट गोष्ट आढळली की मी 2 आदिवासी समाजाचा अभ्यास केला की एक गोंड आदिवासी आणि धीवर दोघही जण फिश कॅप्चर करतात. पण गोंड जे आहे त्याला मी म्हणेल अपॉर्च्युनिस्टिक. ते फक्त स्वतःच्या खाण्यापुरत्या फिश कलेक्ट करतील. बट धीवर आर स्पेशालिस्ट, ते विक्री करण्यासाठी फिश पकडतात. आता या दोन्ही कम्युनिटी जरी फिश नावाच्या रिसोर्सेसवर अवलंबून असल्या तरी दोघांचे निश वेगळे आहेत. गोंड कधीही विक्री करत नाही, धीवर विक्री करतात. गोंडांचे जे जाळे आहेत ते फार वेगळे असतात, ते मोस्टली बांबूपासून बनवलेले असतात. धीवरांचे जाळे हे फार वेगळे, ते मोस्टली धाग्यांपासून बनवलेले असतात. गोंड आपल्या गावाच्या आसपास फक्त फिशिंग करतात, पण धीवर हे चा जो रिसोर्स एक्स्ट्रॅक्शन स्पियर आहे तो मोठा आहे. त्याच्यामुळे हे दोन्हीही कम्युनिटी आपापल्या संसाधनांवर अवलंबून आहेत, एकमेकांमध्ये ढवळाढवळ करत नाही. त्याच्यामुळे पूर्ण तसंच मी मध्य प्रदेशमध्ये होतो. तिथे मध्य प्रदेशमध्ये शिवनी जिल्ह्यामध्ये एक आमाझिरिया नावाचं एक गाव आहे. तिथे 3 कम्युनिटीज काम करायच्या, गोंड, बनसोड आणि सपेरे. गोंड जे होते ते पूर्णतः जंगल नावाच्या रिसोर्सेसवर अवलंबून होते, जंगलातलं रिसोर्स वापरायचं. बनसोड फक्त बांबूच्या गोष्टी बनवणे, बनसोड बांस या शब्दापासून बनलेला आहे, फक्त बांबूच्या गोष्टी बनवणे. आणि सपेरे हे फक्त साप पकडणे, सापाचा खेळ करणे आणि जडीबुटी देणे. ह्या तिन्ही कम्युनिटी जरी एकाच रिजन मध्ये असल्या, एकाच गावामध्ये असल्या, एकाच इकोसिस्टीम मध्ये असल्या तरीही त्या एकमेकांच्या परिघामध्ये अतिक्रमण करत नाही. पण आता काय झालेलं आहे, आता नवीन बाहेरच्या कम्युनिटी यायला लागलेल्या आहे. म्हणजे आधी फक्त पारधी लोक शिकार करायचे आणि त्यांच्या शिकारीच्या पद्धती, म्हणजे ट्रॅडिशनल डोमेन मध्ये काय असते की रिसोर्स एक्स्ट्रॅक्शनच्या पद्धतीच इतक्या आदिम असतात की कितीही प्रयत्न केला तरी फार बाहेर पडत नाही. म्हणजे त्यांचे जाळेच एवढे कमजोर किंवा ट्रॅडिशनल जुने आहे की त्याच्यामधून फार तुम्ही एक्स्ट्रॅक्शन करू शकत नाही. पण आता काय झालं की आता शिकारीसाठी बंदुका उपलब्ध आहेत, टॉर्च उपलब्ध आहेत, म्हणजे प्रखर प्रकाश टाकायचा प्राण्याच्या डोळ्यावर रात्रीला आणि तो त्याचे डोळे दिपून जातात आणि मग तो सापडतो. तर अशा जे बाहेरच्या कम्युनिटी आता अतिक्रमण करतायत त्याच्यामुळे काय होतंय की निश ओव्हरलॅप होते. निश कधीही ओव्हरलॅप व्हायला नको. म्हणजे आपल्या लाईफ मध्ये सुद्धा नेहमी लक्षात ठेवायचं, बरेच विद्यार्थी असतील की आपली स्वतःची निश वेगळी असायला पाहिजे, नाहीतर मग कॉम्पिटिशन होणार. तुमची निश ओव्हरलॅप व्हायला झाली एक दुसऱ्याशी की कॉम्पिटिशन होणार आणि मग कॉम्पिटिशन मध्ये
फार ऊर्जा नष्ट होणार. त्याच्यामुळे आपली एक वेगळी जागा इकोसिस्टीम मध्ये प्रत्येकाने तयार करायला पाहिजे. ती मग रिसर्चच्या फील्डमध्ये असा तुम्ही किंवा सामाजिक फील्डमध्ये असाल, स्वतःची जागा निर्माण करणे फार आवश्यक आहे. इकॉलॉजी पासून शिकायचं महत्वाचं एक फिलॉसॉफिकल आउटकम मला दिसतो. तर या निश मुळे सुद्धा निसर्गाचं मोठ्या प्रमाणावर कन्झर्वेशन होते. आता आपण वळूया की काय नेमकं या ज्या ट्रॅडिशनल कम्युनिटीज आहेत यांच्यासोबत होते आहे. दासमन नावाचे एक इकॉलॉजिस्ट होते. त्यांनी एक शब्द कॉइन केला होता, इकोसिस्टम पीपल. इकोसिस्टम पीपल म्हणजे जे लोक निसर्गावर पूर्णतः अवलंबून आहे असे लोक. आणि गाडगीळ आणि गुहा या दोघांनी आपल्या त्यांचं एक पुस्तक आहे, खूप महत्वाचं पुस्तक आहे, प्रत्येकाने ते वाचायला पाहिजे. धिस फिशर्ड लँड अँड इकॉलॉजिकल हिस्ट्री ऑफ इंडिया. पहिल्यांदा भारताचा इकॉलॉजिकल इतिहास त्या दोघांनी लिहिला. त्याच्यामध्ये त्यांनी अशी मांडणी केली की इकोसिस्टम पीपल 3 प्रकारचे त्यांनी गट पाडले मानवी समूहाचे. on the basis of the resource use, how you are going to use the resources. On that basis they have divided the human society into 3 classes. पहिलं त्यांनी म्हटलं इकोसिस्टम पीपल, दुसरं ओमनिव्हरस सर्वहारी, आणि तिसरा इकॉलॉजिकल रिफ्युजीज म्हणजे विस्थापित. काय होते की हा जो सर्वहारी ग्रुप आहे ओमनिव्हरस, हा निसर्गावर मुळीच अवलंबून नसतो आपल्या जगण्यासाठी, परंतु निसर्गामधून त्याला सगळं काही मिळते. म्हणजे आज उत्तम प्रकारचा जर तुम्हाला अंजीर पाहिजे आहे किंवा डाळिंब पाहिजे आहे, तो सगळ्यात उत्तम प्रकारचा पुण्यामध्ये मिळणार. पण पुण्यातले लोक थोडी डाळिंब लावतात ना. डाळिंब लावणारा कोणीतरी इकोसिस्टम पीपल आहे, तो त्याच्या शेतीमध्ये राबतो आहे. जेव्हा हा सर्वहारी समूह आपला परीघ वाढवत जातो, तेव्हा मग परिस्थितिकीय समूह जो इकोसिस्टम पीपल, त्याचं रूपांतर इकॉलॉजिकल रिफ्युजीज मध्ये होते. मग ते विस्थापित आपल्या जागेवरून होतात. मला नेहमी एक अभ्यास करावा असा वाटलाय, माझा हायपोथेसिस आहे, हा कोणीतरी टेस्ट करून बघायला पाहिजे, कारण मी आता करू शकत नाही, मी वेगळ्या फील्डमध्ये आलो आहे. हे जे शहरांमध्ये आपण बघतो, रेल्वे स्टेशनच्या बाहेर बसलेले आहेत किंवा भीक मागत आहेत, या सगळ्यांचा जर आपण सिस्टमॅटिक एक अभ्यास केला ना मुंबई दिल्ली सारख्या शहरांमध्ये, तर तुम्हाला एक फार महत्वाचं त्याच्यामध्ये आढळू शकतात की हे इकॉलॉजिकल डिस्ट्रक्शनमुळे विस्थापित झालेले लोक आहेत मोस्टली. मग ते धरण बांधण्यामुळे विस्थापित झालेले असू शकतात, किंवा गावांमध्ये काहीच उरलं नाही, आता पाण्याचे साठे संपलेले आहेत, जंगलामध्ये रिसोर्सेस नाही, म्हणून चला आता पुण्याला जाऊन काहीतरी करूया म्हणून. म्हणजे तुम्हाला एक समान धागा हा आढळेल की ड्यू टू इकॉलॉजिकल डिस्ट्रक्शन हे दिस इकोसिस्टम पीपल कन्व्हर्टेड इंटू इकॉलॉजिकल रिफ्युजीज विस्थापितांमध्ये झालेलं आहे. आता याच्यामध्ये यांचं जे नॉलेज आहे, याचं कन्झर्वेशनचा आज दिवस आहे. त्या कन्झर्वेशन मध्ये नॉलेज ऍज वेल एज विजडम, विजडम हा शब्द माझा खूप आवडता आहे. त्याच्यामध्ये खूप मोठी हे आहे, शक्ती आहे या शब्दामध्ये. तर निसर्गाचा जर आपण अभ्यास केला, इकोसिस्टमचा जर आपण अभ्यास केला, तर निसर्ग काय आहे, तर निसर्ग एक सिस्टीम आहे, एक व्यवस्था आहे. ही कोणती व्यवस्था आहे, ती अनेक घटकांपासून, अक्षरशः हजारो घटकांपासून बनलेली एक व्यवस्था आहे. शास्त्रज्ञांनी व्यवस्थेला 2 प्रकारच्या व्यवस्थांमध्ये कॅटेगराईज केलेलं आहे. एक म्हणजे सिंपल सिस्टीम आणि दुसरी कॉम्प्लेक्स सिस्टीम. सिंपल सिस्टीमचे काय वैशिष्ट्य आहे, तर सिंपल सिस्टम ही अगदी कमी घटकांपासून बनलेली असते, अगदी मोजता येईल एवढ्या घटकांपासून. उदाहरणार्थ कम्प्युटर. त्या कम्प्युटरचे मी जरी तो कॉम्प्लेक्स आपल्याला दिसत असला तरी त्याच्यामधले किती घटक आहेत हे मी मोजून सांगू शकतो तुम्हाला. किंवा विमानाचं जरी आपण उदाहरण घेतलं तरी विमानाचं तुम्ही 5 वर्ष एरोनॉटिकल इंजिनिअरिंगचा कोर्स केला तर तुम्हाला माहित पडेल की किती त्याच्यामध्ये पार्ट्स आहेत. दुसरी गोष्ट सिंपल सिस्टीम बद्दल ही असते की आपण तिच्याबद्दल प्रेडिक्ट करू शकतो की ती कशी वागेल भविष्यामध्ये. की मी एक गाडी घेतली तर मी सांगू शकतो की ती 1 लिटर पेट्रोलमध्ये 60 किलोमीटर धावेल. वी कॅन प्रेडिक्ट इट.
सिंपल सिस्टीमचं तिसरं असं वैशिष्ट्य असते की ती तुम्हाला आश्चर्याची धक्के देत नाही. आता आपण कॉम्प्लेक्स सिस्टीमचं बघूया. कॉम्प्लेक्स सिस्टीम ही हजारो अक्षरशः लाखो घटकांपासून बनलेली असते. त्याचं सगळ्यात बेस्ट उदाहरण आहे आपला निसर्ग. हा अक्षरशः हजारो घटकांपासून बनलेला आहे. किंवा मान्सून, पाऊस, किंवा एखादी सुनामी, किंवा एखादं वादळ आहे, ह्या सगळ्या गोष्टी हजारो घटकांपासून बनलेल्या असतात. कॉम्प्लेक्स सिस्टीमचं दुसरं असतं की त्याला समजून घेणे थोडं कठीण असते. म्हणजे मान्सूनला समजून घेणं सोपं नाहीये. खूप त्याच्यामध्ये घटक असतात. हवेचं तापमान, काय समुद्राचं तापमान, अमुक तमुक सगळ्या गोष्टी, अल्निनो, लानिना, हजार गोष्टी. तिसरं वैशिष्ट्य असते की त्यांच्याबद्दलचं प्रेडिक्शन हे फार कठीण असते. आपण फारसं प्रेडिक्शन करू शकत नाही. म्हणजे आपल्याला दिसते की आपण सांगतो की पाऊस अमुक अमुक येणार आहे आणि त्याचं पूर्ण गणित बिघडून जाते. म्हणजे प्रेडिक्शन करणं कॉम्प्लेक्स सिस्टीम बद्दल कठीण असते. आणि ते आपल्याला सरप्राइजेस देतात की अरे मी तर असा विचारच केला नव्हता, हे कसं काय घडलं. म्हणजे आपल्याला रडारवर दिसते आहे की एक वादळ मुंबईच्या किनाऱ्यावर 4 वाजता धडकणार आहे आणि आपण सगळी तयारी करतो आणि 4 वाजायला 10 मिनिटं कमी असताना तो तिकडे कुठेतरी ओमानच्या खाडीमध्ये वळून जातो. म्हणजे त्याने आपल्याला सरप्राईज दिला आहे. त्याच्यामुळे आता प्रश्न असा उद्भवतो की कॉम्प्लेक्स सिस्टीमचं जर व्यवस्थापन करायचं असेल, मॅनेजमेंट करायचं असेल, कॉन्झर्वेशन करायचं असेल, तर मग काय करणार आपण. तर त्यासाठी आहे मॅनेजमेंटची आजकाल जी सिस्टीम आहे ती म्हणते की अडॅप्टिव्ह मॅनेजमेंट वापरा. म्हणजे अडॅप्टिव्ह मॅनेजमेंट सोप्या भाषेत सांगायचं तर लर्निंग बाय डुईंग. म्हणजे काम करत राहा आणि शिकत राहा. त्याला इव्होल्युशनरी सुद्धा म्हणतात किंवा एक्सपेरिमेंटल म्हणतात. त्याच्यामध्ये जर फेल्युअर येत असेल तर त्या फेल्युअर पासून सुद्धा शिकण्याची मुभा असते. त्याच्यामुळे आता जे मॅनेजमेंट सिस्टीम आपण सगळे म्हणतो आहे ते पहिले तुम्ही इव्हॅल्युएट करा काय इकोसिस्टीम म्हणते, त्यानंतर त्याचा प्लॅन करा, ते प्लॅन इम्प्लिमेंट करा. अडॅप्टिव्ह मॅनेजमेंट मध्ये सगळ्यात महत्वाचं असते की निसर्गाबद्दलची माहिती गोळा होत जाणे. न्यू डेटा पाहिजे असतो मॅनेजमेंटला अडॅप्टिव्ह मॅनेजमेंट करण्यासाठी आणि तो कंटिन्युअस मध्ये पाहिजे असतो. तो फक्त आपण MSc PhD झालेले लोकच तो डेटा पुरवणार अशातला भाग नाहीये. तर ट्रॅडिशनल नॉलेज मधून सुद्धा तो डेटा त्या सिस्टीम मध्ये जाऊ शकतो आणि त्यासाठी मग आम्ही PBR नावाचं टूल माधव गाडगीळ आणि आमच्या सगळ्या टीमने त्या काळी तयार केलं होतं आणि बऱ्याच ठिकाणी त्याचे प्रयोग झाले आणि बऱ्याच ठिकाणी ट्रॅडिशनल नॉलेज वापरून निसर्ग रक्षणाचे प्रयोग सुद्धा सफल झालेले आहेत. अडॅप्टिव्ह मॅनेजमेंट जर आपण वापरलं नाही आणि कठोर निर्णय घेतले की चला आता एकदम भिंतच बांधून टाकू नदीला, तर काय होते त्याचं एक खूप चांगलं एक मी तुम्हाला उदाहरण सांगतो. भरतपूर नॅशनल पार्क तुम्हाला माहित असेल, केवलादेव घाना नॅशनल पार्क ज्याला म्हणतात आणि पक्ष्यांसाठी अगदी नंदनवन आहे, राजस्थानमध्ये आहे. त्याची केस स्टडी खूप महत्वाची आहे की भरतपूरमध्ये सलीम अली जे पक्षी तज्ञ होते त्यांनी खूप काम केलं त्या काळी आणि खूप अभ्यास त्यांनी केले आणि त्यांनी एक निरीक्षण केलं की तिथे चराई फार होते कारण तिथे गवत वगैरे आहे आणि आसपासच्या गावातले बऱ्याच म्हशी आणि गायी तिथे चरायला येतात. आणि त्यांना असं वाटलं की यार ही चराई जर बंद झाली तर भरतपूरमध्ये खूप चांगला फायदा होईल पक्ष्यांना. आणि त्या काळच्या पंतप्रधान इंदिरा गांधींशी ती सलीम अलींचे चांगले संबंध होते आणि इंदिरा गांधी सुद्धा फार कन्झर्वेशनिस्ट होत्या. म्हणजे त्यांनाही निसर्गाबद्दल खूप आत्मीयता होती. तर सलीम अलींनी त्यांना म्हटलं की ही चराई आपण बंद केली पाहिजे आणि लगेच दुसऱ्या दिवशी नोटिफिकेशन निघालं आणि भरतपूर मधली चराई पूर्णपणे बंद झाली. त्यानंतर BNHS जे आहे, सलीम अली जिथे काम करायचे, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, त्यांनी अभ्यास करायला सुरुवात केली आणि त्यांना आढळलं की अरे चराई बंद झाल्यानंतर पक्ष्यांची संख्या वाढली नाही, उलट कमी व्हायला लागलेली आहे. असं का झालं? मग त्याचा जेव्हा त्यांनी अभ्यास केला तेव्हा त्यांना आढळलं की भरतपूर नॅशनल पार्क जे आहे तिथे खूप साऱ्या वॉटर बॉडीज आहेत छोट्या छोट्या आणि त्या वॉटर बॉडीज मुळेच मोठ्या प्रमाणावर मायग्रेटरी बर्ड्स तिथे येतात आणि ते तिथे प्रजनन करतात. तिथे चराई बंद केल्यानंतर पॅस्पेलम नावाचे एक गवत असते ते मोठ्या प्रमाणावर वाढलं आणि त्याने तिथले पूर्ण वॉटर बॉडी चोकअप करायला सुरुवात केल्या. चराई सुरू असताना काय झालं, काय होतं की पॅस्पेलम हे
नियंत्रणामध्ये राहायचं, कारण की गुरंढोरं त्याला खाऊन टाकायचे. त्याच्यामुळे उलट चराई बंद केल्यामुळे इकोसिस्टीमचं नुकसान झालं हे त्यांना लक्षात आलं. जर त्यांनी अडॅप्टिव्ह मॅनेजमेंट वापरलं असतं तर त्यांनी काय केलं असतं की पार्शियली बॅन करून बघायला पाहिजे होतं ग्रेझिंग, किंवा एका भागामध्ये आम्ही ग्रेझिंग बॅन करून बघतो की तेवढ्या भागावर पक्ष्यांवर काय परिणाम होतो. आणि मग जसजसा डेटा येत जाईल, नवीन डेटा येत जाईल, बर्ड काउंटचा म्हणा किंवा इतर प्रकारचा इकॉलॉजिकल डेटा, त्यानुसार मग इव्हॅल्युएट करून प्लॅन मध्ये परिवर्तन जर त्यांना आढळलं की अरे पार्शियली बॅन ग्रेझिंग जिथे आपण केलेलं आहे तिथे चांगली परिस्थिती आहे तर ठीक आहे पूर्ण बॅन करूया. त्याच्यामुळे अडॅप्टिव्ह मॅनेजमेंट काय म्हणते की कधीही निसर्गाबद्दल आततायी भूमिका नाही घ्यायची की एकदम बंद करतो सब कुछ, किंवा हळूहळू तुम्ही डेटा कलेक्शन सुरू ठेवा, ट्रॅडिशनल नॉलेजच्या डोमेन मधून डेटा घ्या आणि पुढे जा, तेव्हाच आपण निसर्गाला वापरू शकू. आणि या सगळ्या पद्धतीमध्ये मला असं वाटते की हे जे ट्रॅडिशनल लोक आहेत यांच्या रोजगाराला जोडायची गरज आहे. म्हणजे फक्त त्यांच्याबद्दल आपण खूप चांगलं चांगलं बोलून त्यांच्या कॉन्झर्वेशन प्रॅक्टिसेस चांगल्या आहेत वगैरे वगैरे बोलून काम होणार नाही. तर जे बायोडायव्हर्सिटी रिसोर्सेस आहे त्या बायोडायव्हर्सिटी रिसोर्सेस बद्दल आणि त्या रिसोर्सेस बद्दल असलेल्या ज्ञानाबद्दल त्यांना सुद्धा काहीतरी मोबदला मिळाला पाहिजे. ही एक समज फार महत्वाची आहे. तुम्हाला काणी नावाच्या आदिवासी जमातीचं माहिती असेल, फार इम्पॉर्टंट केस स्टडी आहे की काणी ही उत्तर कन्नडा डिस्ट्रिक्ट जे आहे कर्नाटकामध्ये मधली एक हंटिंग ट्राईब आहे आणि ते शिकार करतात आणि लांब लांब जंगलामध्ये जातात आणि थकत नाही. विशेष म्हणजे तर एक बेंगलोर मधली एक बॉटॅनिकल इन्स्टिट्यूट आहे, नाव विसरलो आता, तिथले काही सायंटिस्ट त्या ट्राईब बद्दल बरोबर काम करत होते. त्यांना असं आढळलं की हे जे काणी लोक आहेत हे काही प्रकारची एक कांडी आहे ती चावत राहतात दिवसभर, आणि त्यांनी त्याचं ते पूर्ण अनालिसिस करून बघितलं. त्यांना आढळलं की याच्यामध्ये एक स्टॅमिना वाढवण्याचा गुण आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये. मग त्यांनी ते जे आहे नॉलेज काणी ट्राईबचं, ते नॉलेज त्यांचं आहे इनफॅक्ट, तर ते त्यांना त्याचं क्रेडिट मिळायला पाहिजे आणि त्याच्यापासून जर काही फायदा होत असेल तर तो मिळाला पाहिजे. असं सीबीडी मध्ये सुद्धा आहे. सीबीडी मध्ये सुद्धा इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईटचं जे आहे ते ट्रॅडिशनल लोकांचं त्यांना फायदा मिळायला पाहिजे, हे क्लॉज आहे, स्पेशल क्लॉज आहे इंटरनॅशनल लॉ मध्ये. तर यांनी मग तिथल्या एका आयुर्वेद शाळा म्हणून एक मोठी फार्मसी आहे साऊथ इंडियामध्ये, त्यांनी त्याचे राईट विकले आणि त्यांनी मग एक जीवनी नावाचं एक टॉनिक बाजारामध्ये आणलं आणि ते खूप चांगलं चाललं टॉनिक. आणि या शास्त्रज्ञांची जी बॉटॅनिकल इन्स्टिट्यूट त्यांना खूप सारे पैसे त्याच्यामधून मिळाले, पण हे खूप चांगले सायंटिस्ट होते सगळेजण आणि त्यांना माहित होतं की इंटरनॅशनल लॉज काय आहे. तर त्यांनी मग कायनी ट्राईबच्या नावाने एक ट्रस्ट तयार करून त्या ट्रस्टमध्ये बरेचसे पैसे त्यांनी त्याच्यामध्ये त्या समाजासाठी दिले. आता ही गरज आपल्या भारतामध्ये सुद्धा आहे की जर त्यांचं नॉलेज आपण वापरत असू, त्याचा उपयोग करून जर काही कमर्शियली इम्पॉर्टंट मॉलिक्यूल बनत असतील किंवा औषधी बनत असतील तर त्या ज्ञानाचा फायदा त्या ट्राईबला व्हायला पाहिजे. आणि त्या दृष्टीनं बायोडायव्हर्सिटी ऍक्ट 2002 जो आहे तो फार महत्वाचा आहे. त्याची इम्प्लिमेंटेशन चांगल्या पद्धतीने झालेली नाहीये, ते व्हायला पाहिजे. त्यासाठी आम्ही सुद्धा खूप प्रयत्न करतो आहोत. बरेचसे भारतामध्ये अनेक जण प्रयत्न करत आहेत की ते त्या ऍक्टचं चांगल्या पद्धतीनं जमिनीवर इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे. तर अशा पद्धतीनं जर आपण ट्रॅडिशनल नॉलेज, ट्रॅडिशनल विजडम, त्यांच्या प्रॅक्टिसेस यांचा जर आपण फायदा करून घेतला तर नक्कीच आपण कन्झर्वेशनच्या दिशेनं पुढे जाऊ असं मला वाटते. एवढं बोलून मी माझे संबोधन संपवतो. थँक्यू व्हेरी मच. व्हेरी नाईस सर, छान झालं आणि उत्तमच, म्हणजे तुम्ही व्यवस्थित सगळी माहिती दिलेली. थँक्यू सर. आता आपण प्रश्नांकडे जाऊ शकू. शुअर शुअर. कोणी प्रश्न विचारण्यासाठी इच्छुक असेल तर त्यांनी आपले प्रश्न विचारावेत. माझं असं म्हणणं आहे की आम्ही महाविद्यालयामध्ये जे कॉन्झर्वेशन केले ते आपण सर्वांना इथून बघायलाच पाहिजे. पण त्याबरोबर समजा असे जर कार्यक्रम आम्हाला ऑफलाईन घ्यायचे असतील
आणि प्रत्यक्ष फील्डवर जाऊन काम करायचं. आम्ही करायचा विचार करतोच आहे, म्हणजे करतोय काही ठिकाणी. आता तो आमच्या जवळच्या भागात करतो, पण महाराष्ट्रभर आपल्याला कार्यक्रम करायचे. पूर्ण महाराष्ट्रभर असे कॉन्झर्वेशनचे कार्यक्रम घेण्यासाठी तुमच्या सर्वांची साथ आम्हाला हवी आहे. आणि ते जर करायचं असेल तर तुम्ही नक्कीच आम्हाला मदत कराल. नक्की सर, शुअरली. आम्ही Thank you, sir. आणि महत्वाचं मला हे वाटतं की एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आणि विद्यार्थ्यांची भूमिका फार स्पष्ट आहे माझ्या मते. ती आहे डेटा कलेक्शन. Yes, sir. बेसिकली काय डेटा जनरेट होतो ग्राउंड लेवलवरून, त्यामध्ये त्यांनी आपली हे करायला पाहिजे असं मला वाटतं. येस, थँक्यू सर. महेंद्र ठाकरे बोलतोय, चंद्रपूर, अरे महाराष्ट्र. बोला सर, नमस्कार. नमस्कार सर, अभिनंदन आपलं. थँक्यू. आणि ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला, मी माझा परिचय देतो सगळ्यांना. हो, मी इथे चंद्रपूर अगदी शेवटच्या एंडवर जिथे हा प्रोग्राम होत आहे तो ते एंड आणि माझं एंड अगदी विरुद्ध आहे. माझा साधा प्रश्न होता आहे की ही PBR ची प्रोसेस आणि या बायोडायव्हर्सिटी मॅनेजमेंट कमिटी जे शहरी भागाकरता आणि ग्रामीण भागाकरता आणि सोबत आदिवासी क्षेत्राकरता सुद्धा, म्हणजे हो. कुठपर्यंत त्याचं स्टेटस आतापर्यंत काही कार्य झालेलं दिसतं का त्याच्यात? सर फार वाईट स्टेटस आहे, फार वाईट स्टेटस आहे. फारसं काही काम झालेलं नाही आहे. जे PBR बनले आहेत शहरी भागांमध्ये किंवा गावांमध्ये सुद्धा, ते अत्यंत अशास्त्रीय पद्धतीने बनले आहे. बायोडायव्हर्सिटी ऍक्टचं फारसं पालन होत नाही आहे. एवढंच मला मी जे निरीक्षण करतो आहे त्याच्यावरून दिसते आहे. फार कागदोपत्री काम झालेलं आहे. थँक्यू निलेश सर. Good afternoon all, and it was a very nice lecture, sir. And I just wanted to, tell that principal sir has said that we wanted to do the conservation programs all over in the Maharashtra. So even our college, Nilesh sir, I just wanted to tell you, Yes. I'm from Saswad, Bagire College, Saswad. Okay. So it is in Purandar region, and Purandar also has a good biodiversity. So we also wanted to do some programs in our region. So definitely we will look forward to it and do some work there also. So that is what I don't have any questions, because whatever information you have given, that is very you did a lot of work. I can see that, and I really appreciate your work, sir. So thank you very much. My just simple submission is, whatever you do as a educational institutions, let us involve the local people. That will be a very nice combination to work for. That's the only submission I have. Yeah. Yes, sir. Can I add? Yeah, definitely we can include local people. That's why MIASA has been, can say, established for this, to Right. involve local people from local area, from rural area. But we need guidance from learned people. We need guidance from educated people. Because to go in a right direction, we need direction in a proper way. Otherwise, we'll go wrong. And that's why I think MIASA and you people, यानी कि आप जो इतने learned people अगर हमारे साथ रहेंगे तो definitely फायदा होगा सर. Sure. तो थैंक यू मैम, आपने बहुत सही पे बोला. और डेफिनेटली अगर आप ये करना चाहेंगे तो हम सब साथ मिलके कुछ अच्छा कर सकते हैं. Yeah, sir. Thank you very much for giving us the very this is an innovative idea. I can see that, and you have started, so we can join with the joint hands. We can do these things very well. Yes, I sure. really appreciate your initiative, sir. Yes, sure ma'am. Thank you. Thank you very much, everyone. So this is the question, sir. Ida sir, question ऐसा है कि what is the impact of water scarcity on environment? पाण्याची कमतरता पर्यावरणावरती, कॉन्झर्वेशन आणि बायोडायव्हर्सिटी आणि लोकल पीपलवरती काय त्याचा परिणाम होईल, असा एक प्रश्न आहे. हा, निश्चितच खूप मोठा परिणाम होईल. म्हणजे आपण जर जीवाची उत्पत्तीच बघितली, तीच पाण्यामधून झालेली आहे. पहिला ऑर्गॅनिझम जो इव्हॉल्व्ह झाला तो पाण्यामधून झाला. त्याच्यामुळे पाण्याची स्कॅर्सिटी ही एक बाब आहे. आपण नेहमी स्कॅर्सिटी बद्दल बोलतो, पण आपण अबंडन्स बद्दल बोलत नाही. आता प्रश्न असा निर्माण झाला आहे क्लायमेट चेंजमुळे की आपल्याला ओल्या दुष्काळाबद्दलही बोलावं लागणार आहे की त्याला कसं मॅनेज करणार तुम्ही. त्याच्यामुळे वॉटर स्कॅर्सिटी हा एक
महत्वाचा पार्ट आहेच, पण अतिशय जास्त पाणी आणि त्याच्यामुळे होणारं एक भयंकर नुकसान हा सुद्धा एक मोठा प्रश्न आपल्याला भविष्यामध्ये डील करायचा आहे. एवढंच. येस सर, थँक्यू. बोला बोला मॅडम. आता जे डोंगर दरड कोसळणे वगैरे हा प्रकार आहे, तुम्ही बी विंडमिल ज्या झाल्या सगळ्या डोंगरावर खूप विंडमिल झाले तिथे इथे, आणि मग त्यासाठी जे रस्ते तयार करण्यात आले अवजड वाहनासाठी किंवा तेवढे ते विंडमिलचे जे काय असतील ते हे इन्स्ट्रुमेंट्स ते नेण्यासाठी, तर त्याच्यामुळे सुद्धा हा प्रॉब्लेम कदाचित आला असेल असं वाटतंय. डेफिनेटली हा जो सगळा प्रॉब्लेम आहे हा अँथ्रोपोजेनिक प्रॉब्लेम आहे, काही शंका नाही आहे. डिफॉरेस्ट्रेशन एक खूप महत्वाचं कारण आहे, ज्याच्यामुळे माती सुटी होऊन पूर्ण डोंगरच्या डोंगर गावांवर कोसळत आहेत. चुकीच्या पद्धतीनं वॉटर कन्झर्वेशनचे कामं झालेले आहेत, चुकीच्या ठिकाणी शेततळे तयार केले गेलेले आहेत. हे याच्यामध्ये काही शंका नाही आहे की हे ह्युमन इंड्यूस गोष्टी आहेत, त्याच्यात काही शंकाच नाही. ओके सर. सर थँक्यू. सर मी आमिर बोलतोय, एक प्रश्न विचारू? शुअर शुअर. सर मला रोडकिल्स बद्दल थोडस सांगायचं होतं. म्हणजे जर आपण कन्झर्वेशनचा विचार केला तर आपण रोडकिल्स बद्दल कशा पद्धतीनं स्ट्रॅटेजी फॉलो करू शकू? कारण की मग ते रोडकिल्स मध्ये सर्वच प्रकारच्या आपल्या रेप्टाईलच्या स्पेसीज येतात, त्यामध्ये मग आपल्याला स्नेक्स जास्त मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात, किंवा अशा प्रकारचा आता मान्सूनचा सीझन आहे तर मग अँफिबियन्स पण आहेत, आणि ते सर्वच प्रकारचे आहेत. मग या संदर्भात तुमचं काय मत आहे सर? भारतामध्ये फारसं याच्यावर काही काम झालं नाहीये, पण मी युरोपमध्ये जे बघितलं त्यांनी कॉरिडॉर तयार केलेले आहेत. म्हणजे रस्ता जरी असेल तरी प्राण्यांना जाण्यासाठी कुठेतरी पूल बनवणे, ज्याच्यामधून त्यांचा वावर होत राहील. कारण प्रत्येक अॅनिमलची एक टेरिटरी असते. जशी वाघाची टेरिटरी आहे 10 किलोमीटर स्क्वेअर मध्ये, तेवढा परिसर त्याला लागतो. तर ते मेंटेन करणं फार गरजेचं आहे, तेव्हाच हे रोडकिल जे आहेत ते वाचवल्या जातील. कॉरिडॉर तयार करणे हे फार महत्वाचं मला वाटते, आणि जिथे बायोडायव्हर्सिटी आहे तिथे ती वाढवणे, जेणेकरून ते मग रस्त्यावर येणारच नाही ना. ते रस्त्यावर काय येत आहेत तर बेसिकली फ्रॅगमेंटेशन ऑफ इकोसिस्टीम झालेलं आहे. एक इकोसिस्टीम होती, त्याच्यामधून रस्ता गेला, झालं 2 प्रकारचे फ्रॅगमेंट झाले तयार. तर त्या फ्रॅगमेंटमध्ये ते जाण्यासाठी जेव्हा प्रयत्न करतात तेव्हा मग रोडकिल होतात. त्याच्यामुळे आपण युरोप पासून थोडंसं शिकून जर असे कॉरिडॉर तयार करू शकलो, आणि ते रस्ते तयार करतानाच त्या प्रोजेक्टमध्येच इन्क्लूड करावे की ठीक आहे, या रस्त्याच्या बांधकामामध्येच अशा पद्धतीचे प्रयोग आपण करू शकतो काय, हा एक विचार आहे. त्या दृष्टीने आता जो आमच्याकडून नागपूर टू मुंबई समृद्धी हायवे बनतो आहे, त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी त्यांनी असे कॉरिडॉर सोडलेले आहेत, ज्याच्यामधून प्राणी रस्त्यावरून न जाता खालून एक त्या भुयारामधून किंवा वरून जातील, जेणेकरून ते वाहनाच्या खाली येणार नाही. तर आता नवीन कन्स्ट्रक्शनच्या स्कीम मध्ये ह्या गोष्टी यायला लागलेल्या, इकॉलॉजी यायला पाहिजे, आणि ती हळूहळू येते आहे असं मला वाटतं. सर 2 प्रश्न चॅट बॉक्स मध्ये आलेले आहेत. पहिला प्रश्न आहे, तर फर्स्ट क्वेश्चन इज ट्री प्लांटेशन प्रोग्राम मोस्टली एक्झोटिक स्पेसीज इन्स्टेड ऑफ देसी स्पेसीज किंवा देसी प्लांट, इज इट राईट? मला वाटतं प्रश्नाचंच उत्तर त्यांनी दिलेलं आहे. प्रश्न असा आहे की आपण जे ट्री प्लांटेशन करतोय तो एक्झोटिक प्लांट जास्त यूज केले जातात, त्याच्याऐवजी देशी प्लांट लावले तर चालतात का, इज इट राईट, असा प्रश्न आहे. त्यांनीच उत्तर दिलंय. हो तेच. माझ्या मते देशी झाडं लावा. देशी झाडं लावल्यानंतर नक्कीच हेडा सर सांगतील की देशी झाडं लावते, देशी पक्षी प्राणी बटरफ्लाय सगळ्यांना जगण्यासाठी चांगला परिसर तयार होईल, चांगली इकोसिस्टम बनेल. डेफिनेटली बायोडायव्हर्सिटी लॉस मध्ये जे सेकंड नंबरचं कॉज आहे, पहिल्या नंबरचा आहे हॅबिटॅट डिस्ट्रक्शन, हॅबिटॅट नष्ट होणे, आणि दुसऱ्या नंबरचा आहे स्प्रेड ऑफ द इन्व्हेजिव्ह स्पेसिस मोठ्या प्रमाणावर पसरणे. तर ह्याच्यावर खूप अभ्यास करायची गरज आहे. म्हणजे माशांच्या बाबतीत तर 8 प्रकारचे मासे परदेशातून आपण आणून इंडियन रिव्हर्स मध्ये सोडलेले आहे, जे आता इथली बायोडायव्हर्सिटी मोठ्या प्रमाणावर संपवत आहे. तिलापिया नावाचा जो मासा आहे, ओरिओक्रॉमिस मोझाम्बिका, तो आपण नाईल मधून आणला, आणि आज तिलापियामुळे हैवाक झालेला आहे इंडियन फिशरीजच्या बाबतीत. तर नक्कीच इन्व्हेजिव्ह स्पेसिस बद्दल मोठी पॉलिसी ठरवण्याची गरज आहे. सर दूसरा छोटा एक प्रश्न आणखी आहे. फ्लड इज अफेक्टिंग बायोडायव्हर्सिटी इकोसिस्टम ऑल्सो, इज देयर एनी स्टडी गोइंग ऑन
आणि इज फ्लड इज मॅनमेड? Absolutely. प्रश्नातच उत्तर येत आहेत. मॅनमेडच आहे की मोठ्या प्रमाणावर माती वाहून चालली आहे ना. जर झाडं असते मोठ्या प्रमाणावर तर ती माती वाहून जात नाही. डिफॉरेस्टेशन हे खूप मोठं कारण आहे माती वाहून जाण्यासाठी. आणि बेसिकली नदीच्या कॅचमेंट एरियामध्ये जे अतिक्रमण होते आहे ना ते फ्लडसाठी महत्वाचं कारण आहे असं स्टडीमध्येही समोर आलेलं आहे. जो फ्लड प्लेन आहे म्हणजे जिथे जास्तीत जास्त किती कोणत्या रेषेपर्यंत पूर जातो, गेल्या 30 वर्षामध्ये जास्तीत जास्त कोणत्या रेषेपर्यंत पूर गेला, त्या एरियामध्ये काहीही बांधकाम व्हायला नको. पण ते बांधकाम झाल्यामुळे मग आजची ही परिस्थिती उद्भवते आहे. जाकीर सर, आपण प्रश्न विचार. आपण हात वरती केला, आपण प्रश्न विचारत आहे. निलेश सर, बोला सर. हा, गेल्या 10 वर्षामध्ये साधारणपणे जर बघितलं तर मिझोराम, मणिपूर, कर्नाटक अशा प्रकारची जी राज्य आहेत या राज्यामध्ये नेचरशी रिलेटेड वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी खूप मोठ्या प्रमाणावर होतात. त्या राज्यांमधले बायोडायव्हर्सिटी बोर्ड्स जे आहेत ते खूप ऍक्टिव्हली काम करतात. महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या NGO असतील, शाळा कॉलेजेस असतील, यांच्यामध्ये बऱ्यापैकी हे आहे, लोकांच्या मध्ये पण आहे. पण जसं मिझोराम, मणिपूर मध्ये काम आहे तसं महाराष्ट्रात का होत नाही? म्हणजे कोणत्या लेवलला महाराष्ट्र कमी पडतोय? लिडरशिपच्या लेवलला. म्हणजे गव्हर्नमेंटचा जितका सहभाग त्याच्यामध्ये असला पाहिजे किंवा बर्डन असलं पाहिजे त्या ऍक्टिव्हिटीवरती तितकं नाही आहे. नाहीये सर. आपण जेव्हा सोबत काम करायचं तेव्हा तुम्हाला जाणवलं असेल की आपल्या महाराष्ट्राच्या आधी बायोडायव्हर्सिटी बोर्ड मध्य प्रदेशने स्थापन केलं होतं. आणि तिथे BMS राठोड नावाचे सेक्रेटरी होते त्या बोर्डाचे सेक्रेटरी. BMS राठोडला तुम्ही कदाचित भेटले असाल. अतिशय उत्कृष्ट माणूस आणि त्याने तिथे खूप चांगलं काम मध्य प्रदेशमध्ये उभं केलं. तर तसं आहे ते कोणाच्या हातामध्ये दोऱ्या आहेत त्याच्यावर अवलंबून आहे की महाराष्ट्रामध्ये सगळ्या फील्ड मधले एक्सपर्ट जास्त आहेत आणि एका मतावर महाराष्ट्रातल्या लोकांचं येणं फार कठीण आहे सर. साधं पुणे जरी बघितलं तुम्ही तर तुम्हाला पक्षांमधले भरपूर एक्सपर्ट्स मिळतील, सापांचे भरपूर एक्सपर्ट मिळतील आणि लहान कोण मोठं कोण कोणाचं ऐकणार. नाही, मला जे म्हणायचं आहे ते वेगळं आहे ना. महाराष्ट्रामध्ये BSc, BA किंवा कुठल्याही डिग्री पदवीच्या दुसऱ्या वर्गाकरता एन्व्हायरमेंट कंपल्सरी सब्जेक्ट केलेला आहे. त्यामुळे बऱ्यापैकी जागृती आहे. 2-3 वर्षापूर्वी फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूटला एक बायोडायव्हर्सिटी काँग्रेस झाली होती. तिथं जाण्याचा मला प्रसंग आला. त्यावेळेला मिझोराम, मणिपूर आणि कर्नाटक मधले स्टॉल बघितले. राईसच्या जवळपास 100 पेक्षा जास्त व्हरायटीज त्यावेळेला तिथं सॅम्पल्स ठेवलेली होती. वेगवेगळ्या प्रकारच्या फळांच्या मिझोरामच्या स्टॉलवरती जवळपास 200 व्हरायटी ऑफ फ्लावर्स होते, बनानाच्या व्हरायटीज होत्या. पण अशी कुठल्या प्रकारची डेव्हलपमेंट महाराष्ट्रात म्हणजे झाली असं आढळत नाही फारशी. आणि सर तुम्ही नॉर्थ ईस्टचे जे सगळे राज्य बघाल ना तर एक तर तिथे बायोडायव्हर्सिटी खूप आहे आणि ट्रायबल पीपल खूप आहेत. त्याच्यामुळे हा एक कल्चरल आस्पेक्ट सुद्धा त्याच्या मागे आहे असं मला वाटते की ते. आता मी बराच तिकडेही फिरलो आहे नॉर्थ ईस्ट मध्ये, तर खूप चांगली जैवविविधता तिथे आहे आणि लोकही अगदी नेचरवर डिपेंड आहे. त्याच्यामुळे मग ते मी जसं आधी सांगितलं कन्झर्वेशनच्या प्रॅक्टिसेस, तो एक कल्चरल आस्पेक्ट असायला पाहिजे असं मला वाटतं. नाही, काही राज्यामध्ये तर 100% ऑर्गॅनिक म्हणजे कल्टिवेशन प्रॅक्टिसेस आहे. म्हणजे केमिकल फर्टिलायझर्स आर टोटली बॅन. पण महाराष्ट्रामध्ये परिस्थिती मात्र उलट आहे. वास्तविक महाराष्ट्रातली जागृती तशी वेगवेगळ्या लेवलला बऱ्यापैकी आहे, पण त्याचं प्रॉडक्ट म्हणजे आन्सर मिळत नाही त्या प्रमाणात. आता सर हेच अशाच प्रकारचे वेबिनार जर आपण आयोजित करत गेलो आणि तुमच्यासारख्या लोकांनी जर पुढाकार घ्यायला सुरुवात केली तर ही एक नवीन प्रबोधनाची चळवळ, म्हणजे महाराष्ट्र हा प्रबोधनाच्या चळवळीसाठी प्रसिद्ध आहे. इथे सामाजिक प्रबोधन मोठ्या प्रमाणावर झालं. इथे संत साहित्यानं खूप प्रबोधन केलं. पण पर्यावरणाच्या बाबतीत आता तुम्हीच आता इनिशिएटिव्ह घेत आहात, तर ही चळवळ मोठी बनेल असं आपण समजूया. बिलकुल बिलकुल. सगळ्यांच्या पुन्हा एकदा प्रयत्नाची गरज आहे. निलेश सर, एक थोडक्यात बोलतोय. राजकीय त्या व्यवस्थेमध्ये पर्यावरणाचं नुकसान जर झालं तर त्याचं नुकसान महाराष्ट्राला खूप सारं होऊ शकतं. ते GDPच्या स्वरूपात सुद्धा हे बिंबवणं त्यांना किंवा त्याकरता आपण
तसं प्रबोधन करणं ही फारच काळाची म्हणजे गरज महाराष्ट्राला उरलेली आहे, की तुम्ही पर्यावरणाचा ऱ्हास कराल तर तुमचं डेव्हलपमेंट होणार नाही. हे अगदी अधोरेखित वाक्य आहे. वाटतं लोकांना की नाही काहीच होत नाही त्यांनी. परंतु तुम्ही येणारी जी वर्ष आहे, त्यामध्ये याची प्रचिती येईल आणि एखादा असा धोका जर झाला, तर त्याची तर ते पलीकडे नुकसान एवढं होईल की बघूही शकणार नाही आपण की किती नुकसान झालंय. हो. ते भरून काढणे इतकं शक्य राहणार. खरं आहे. कारण आपण कोस्टल एरिया आपल्या महाराष्ट्राला मोठा लाभलेला आहे आणि कोस्टल एरिया हा क्लायमॅट चेंजच्या दृष्टीने फार व्हल्नरेबल समजला जातो. त्याच्यामुळे कारण पुढे जर सायक्लॉन वाढत गेले तर कोस्टल सिटीज जितक्या आहे आपल्या मुंबई सारख्या त्याला फार मोठा धोका प्राप्त होऊ शकतो. नाही या शहरांना म्हणजे यानंतरही येणाऱ्या काळामध्ये भयानक म्हणजे अशा हो. अतिप्रसंगाला असं समोर जावं म्हणजे जातील ते लोक, कारण की पावसाचं जे प्रमाण आहे, प्रमाण सुद्धा नाही परंतु त्याची येण्याची जी इंटेन्सिटी म्हणतो आपण, कमी हो. वेळात जास्त पाऊस पडण्याचं ते प्रमाण जर या शहरांमध्ये पुन्हा जर वाढलं येणाऱ्या म्हणजे वर्षांमध्ये, तर लोकांना कदाचित तेव्हा कळेल की कुठे ना कुठेतरी बिघडत आहे. राईट. एक्झॅक्टली. तिथे लक्ष देणं गरजेचं आहे. राजकीय त्यामध्ये ती दृष्टी येणं फारच गरजेचं आहे. हो. अदरवाईज त्याचे नुकसान भोगावं लागेल त्या लोकांना तिथल्या सगळ्या डिस्ट्रिक्ट. सर हॅलो सर, सर. एक हॅलो प्रश्न सर. आलेला आहे शेवट. मला वाटतं आपण प्रश्न शेवटचा घ्यायला हरकत नाही, की कोणाचे प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. पण एक चॅट बॉक्स मध्ये प्रश्न आहे. जो पीजी विद्यार्थी आहे, पीजी मध्ये शिकणारा, तो जर त्या शहरामध्ये जर पीबीआर त्याला करायचं असेल त्याच्या सिटीचं, तर त्याने काम कसं करावं, कसं डॉक्युमेंटेशन घ्यायसाठी काही गाईडलाईन आहेत का, याविषयी तो प्रश्न असावा. मला वाटतं तुम्ही यामध्ये बेटर सांगू शकाल सर. बट मला वाटतं पीबीआर साठी आपण आपल्या शहरातलं डॉक्युमेंटेशन कसं करावं त्यासाठी नक्कीच आपण पुढच्या याच्यामध्ये एक सेशन चांगला घेऊया. आणि हे पीबीआर डॉक्युमेंटेशन त्यासाठी लागणारी इन्फॉर्मेशन मला ठाकरे सर आपल्यासाठी मदत करतील, जाकी सर मदत करतील, पुण्यातून बरेच मंडळी ही मदत करतील. आपण याच्यावर एक चांगलं इन्फॉर्मेटिव्ह आणि प्रबोधनपर सेशन घेऊ, जेणेकरून विद्यार्थ्यांना याचा नक्कीच फायदा होईल. पीबीआर वर निश्चित घ्या सर. येस सर, येस सर. पीबीआर वर घ्या तुम्ही Yes, sir. निश्चित. आम्ही अवेलेबल होऊ, त्याला आम्ही मदत करू. येस सर. नगर जिल्ह्यासाठी पीबीआरचं आम्ही विलेजसाठी सुरुवात केली हळूहळू. इथले आम्ही तज्ञ एकत्र करून त्याच्यावर काम सुरुवात केलेलंच आहे. पण हळूहळू आपण सगळ्यांसाठी याला गाईडलाईन तयार ज्या आहेत त्या सगळ्यांच्या पण पोहोचवायचा प्रयत्न करू सर. एक क्वेश्चन असा आहे की ज्या गावामध्ये आपण राहतो तर त्या गावामध्ये आपली स्वतःची म्हणजे प्रायव्हेट शेती किंवा 2 एकर 1 एकर लँड असेल आणि त्याच्यावर आपल्याला दुर्मिळ वनस्पती किंवा औषधी वनस्पतींचं एक असं पार्क डेव्हलप करायचं असेल, तर त्यासाठी शासन पातळीवर किंवा तुमची संस्था पातळीवर काही कॉपरेशन होतं का? म्हणजे काही त्याच्यासाठी काही मदत किंवा काही सहकार्य आहे का असं? सर बोला. की आता पोखरा नावाचा प्रोजेक्ट आता लॉन्च झालेला आहे महाराष्ट्रामधल्या अनेक जिल्ह्यांमध्ये क्लायमेट चेंज मिटिगेशन वर. तर अशा बऱ्याचशा योजना त्या जिल्ह्यापुरत्या च्या दृष्टीने क्राफ्ट केलेल्या आहेत. वाशिम जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर हे काम सुरू आहे. तर ते तिथल्या स्थानिक प्रशासनाला आपल्याला विचारायला हवं असं मला वाटतं की काय नवीन योजना आमच्यासाठी आहेत. जर अशा पद्धतीचं प्लांटेशन आम्हाला करायचं असेल, बांबूच्या प्लांटेशन वर खूप काम सुरू आहे. हो. मेडिसिनल प्लांट्स बद्दल काम सुरू आहे. पोखरामध्ये त्या प्रोजेक्ट मध्ये बरंचसं अनुदान त्याच्यामध्ये आहे. आणि आयुष मंत्रालय पण त्याच्यासाठी काही फंडिंग वगैरे देतं असंही ऐकून आहे. हॅलो सर. सुषमा मॅम. ठाकरे सर. एकच फक्त ठाकरे सरांना किंवा हेडा सरांना सांगायचं होतं की ट्रायबल पीपल जे आहेत म्हणजे त्यांचं जे नॉलेज आहे त्या नॉलेजचा खरं तर आपण उपयोग करून घ्यायला पाहिजे. मेडिसिनल प्लांट बद्दल असेल किंवा काय असा, किंवा त्यांचा सहभाग फार महत्वाचा आहे. तुमचा तर पूर्ण विभाग आहे इथेनॉबॉटनी, पूर्ण एवढा मोठा ज्ञान साठा आहे आपल्याकडे, त्यामुळे ते करायला पाहिजे. त्यांचा ऍक्टिव्ह सहभाग गरजेचा आहे खरं ट्रायबल पीपलचा. तीच सगळी मांडणी मी तीच केली की त्यांचा सहभाग घेतल्याशिवाय आपल्याला पुढे जाणं योग्य नाही, शक्यच नाही. त्या सहभागामध्ये बेसिकली आपण बायोडायव्हर्सिटी ऍक्ट 2002 चा उपयोग करून घ्यायला पाहिजे. म्हणजे त्याला संविधानिक बैठक प्राप्त होईल. असंच आपण जर हॅपॅझार्डली काम करत गेलो, काही सिस्टीम बसवली नाही, तर मग फक्त आपण रिसर्च पेपर पब्लिश करू शकू ट्रॅडिशनल जर्नलमध्ये, नॉलेजच्या जर्नलमध्ये वगैरे. त्याचा काही फारसा उपयोग होतो असं मला दिसत नाही. त्याच्यामुळे पीबीआय सारखे उपक्रम जास्तीत जास्त तयार होऊन ते डॉक्युमेंटेशन होऊन त्याची एक सिस्टीम बनायला पाहिजे असं माझं मत आहे. बरोबर सर.
ओके सर, थँक्यू सर. सर या बोला मग. परवा साताऱ्यामध्ये दरड कोसळली ना, मग लोकांचं असं म्हणणं आहे की म्हणजे डोंगरात झाडं लावल्यामुळे ती अशी झाडांच्या मुळामुळे माती अशी घट्ट नाही राहिली, त्याच्यामुळे म्हणजे डोंगर दरड अशी कोसळत्या. मग काही काहींची शेत डोंगरात आहे, तर मग त्यांनी झाडं कुठं लावायची की नाही असं. हे जे कारण आहे ना, हे फार अधुरं कारण आहे असं मला वाटतं, की झाडांमुळे दरडी कोसळत आहेत. उलट झाडं तर मातीला आणि सगळ्यांना पकडून ठेवतात ना, त्याच्यामुळे हा हायपोथेसिस टेस्ट करून बघायला पाहिजे. मला तरी वाटत नाही की हे हायपोथेसिस योग्य आहे, कारण याच्या आधी आत्तापेक्षा जास्त झाडं होती. तेव्हा मग तर विनाश व्हायला पाहिजे होता, पण तेव्हा झाला नाही. आता तर झाडं कमी झाली आहेत उलट. म्हणजे तसं बघितलं तर झाडांची संख्या मागच्या 100 वर्ष आधी जेवढी होती त्याच्यापेक्षा निश्चितच कमी झालेली आहे. त्याच्यामुळे हे कारण टेस्ट करून बघायला पाहिजे. आपण हा हायपोथेसिस टेस्ट करून बघायला पाहिजे. हे काही योग्य वाटत नाही. सर, यानंतर अध्यक्षीय मनोगतासाठी मी आपल्या यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स कराडचे प्राचार्य डॉक्टर S.B. केंगार सर यांना विनंती करते. नमस्कार सर्वांना. मुळा एज्युकेशन सोसायटी, आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज सोनाई आणि मायसा महाराष्ट्र युथ फॉर एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी अवेअरनेस यांच्या सर्वांच्या कोलॅबोरेशनच्या वतीनं यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स कराड नेहमीच अग्रेसर असणारं, महाविद्यालयातलं नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घेण्यात उत्सुकता दाखवणारं विभागातील कीर्तने मॅडम आणि आमचा बॉटनी विभाग हा नेहमीच या दृष्टीनं अग्रेसर असतो. आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे वर्ल्ड नेचर कॉन्झर्वेशन डे निमित्त रोल ऑफ ट्रेडिशनल नॉलेज अँड ट्रायबल विजडम इन अ नेचर कॉन्झर्वेशन. अतिशय चांगला विषय आजच्या या कार्यक्रमानिमित्त घेण्यात आलेला आहे. सुरुवातीला मी थोडक्यात महाविद्यालयाची अगदी थोडक्यात ओळख करून देतो. महाविद्यालयाची आपल्या सर्वांनाच हे माहित असेल की ह्या संस्थेची स्थापना भारताचे उपपंतप्रधान, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आदरणीय यशवंतरावजी चव्हाण साहेब यांनी 1958 साली केली. खरं तर या संस्थेची स्थापना 1945 ला झाली. त्याच्यानंतर महाविद्यालयाची एक सुरुवात जी झाली ती 1958 ला महाविद्यालयाची सुरुवात झाली. महाविद्यालय सुरुवातीला पुणे युनिव्हर्सिटी संलग्नित होतं. त्याच्यानंतर 1962 ला शिवाजी विद्यापीठाची स्थापना झाली. त्याच्यानंतर महाविद्यालय हे एकमेव सायन्स महाविद्यालय हे शिवाजी विद्यापीठाशी संलग्नित झालं. महाविद्यालयात एकूण 13 विषय अंडरग्रॅज्युएट साठी आहेत. 4 विषयात PhD करण्याची सोय आहे, 3 विषयात MPhil करण्याची सोय आहे, 3 विषयात पोस्ट ग्रॅज्युएट करण्याची सोय महाविद्यालयात आहे. आणि एक उद्दिष्ट या संस्थेचं की प्रोफेशनल भाग या महाविद्यालयात फारसा असू नये आणि प्रोफेशनल जर असेल तर त्याला एक वेगळा भाग, वेगळी सिस्टीम असावी लागते आणि त्याच्यामुळं संस्थेने ठरवलं की प्रोफेशनल मग फार्मसीशी संबंधित होतं, ऍग्रिकल्चरशी संबंधित होतं, ह्या सगळ्या गोष्टी संस्थेच्या संबंधित होत्या. रोल ऑफ ट्रेडिशनल नॉलेज अँड ट्रायबल विजडम इन नेचर कॉन्झर्वेशन. ट्रायबल बरोबर मी 13 दिवस राहिलेलो आहे आणि त्यांचा रोल ह्या कॉन्झर्वेशनच्या दृष्टीनं कशा पद्धतीचा आहे तो पाहिलेला आहे. त्यामुळं ट्रायबल हे वेगवेगळ्या पद्धतीनं एक थोडाफार एक डिस्टर्बन्स होत असतो त्यांच्याकडून. म्हणजे एक असतं की शेतीच्या बाबतीत ते थोडंसं तिथं जागा रिकामी करत असतात, झाडाची कत्तल करत असतात, झाडं पाडत असतात आणि आपल्या राहण्यासाठीची वस्ती निर्माण करत असतात. असा बराचसा भाग मेळघाट टायगर प्रोजेक्ट मध्ये मी 13 दिवस राहून हा आणि भीमा नावाच्या ट्राईब बरोबर जो गौंड समाजाचा भीमा, ह्या भीमाच्या बरोबर जंगलामध्ये राहून आम्ही 13 दिवस ह्या जंगलामध्ये ट्रायबलचा रोल कशा पद्धतीचा असतो हे अगदी चांगल्या प्रकारे अनुभवलं. आणि एक आहे की जंगलाची पूर्ण माहिती असणारी ह्या ट्रायबलला असते. ट्रायब लोक त्या दृष्टीनं तशा पद्धतीचा प्रयत्न करत असतात आणि कॉन्झर्वेशन त्यांना चांगल्या पद्धतीने माहित असतं की या जंगलामध्ये असणाऱ्या वनस्पतीचे संवर्धन, कोणत्या वनस्पतीचं संवर्धन करणं गरजेचं आहे आणि कोणत्या वनस्पतीचं संवर्धन फारसं करायला नको, ह्या गोष्टी ते काळजीपूर्वक पाहत असतात. आणि त्यामुळंच महुआ जातीचे जे प्लांट आहेत
या महुआ जातीच्या प्लांटचं उत्पादन मेळघाट टायगर प्रोजेक्टमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. एक तर त्यांचा तो शौक असेल की त्या महुआपासून जी काही वाईन तयार होते त्या वाईनचा उपयोग ते नेहमी आपल्या रुटीनच्या याच्यामध्ये करतात आणि त्यामुळं महुआ असेल किंवा परतवाड्याचं टीक असेल म्हणजे सागवान असेल याची वाढ त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे. आणि म्हणूनच हे ट्राईब पीपल ज्या वेळेला आम्हाला जंगलातून वेगवेगळ्या पद्धतीनं वाटारी म्हणून जे काम करत होते, भीमा जो आमच्या बरोबर जो होता तो रात्री कधीही जंगलातून फिरत असताना चांगल्या पद्धतीनं ही आम्हाला सगळी माहिती दिली आणि त्याच्यातून लक्षात आलं की ह्या ट्राईब लोकांचं डिव्होशन वेगवेगळ्या पद्धतीनं हे जंगल वाचवण्या दृष्टीनं आहे. एक सांगावंसं वाटतं की या जंगलामध्ये म्हणजे टायगर प्रोजेक्टमध्ये एकूण 80 वाघ त्यावेळेला होते. प्रत्येक वाघाचं नाव खरं जर बघितलं तर ह्या आदिवासी लोकांनी प्रत्येक वाघाला एक नाव दिलेलं होतं. मग कोण धर्मेंद्र असेल, कोण जितेंद्र असेल, कोण हेमा मालिनी असेल, अशा पद्धतीची नाव होती. खरं तर त्यावेळेला ते आश्चर्य आम्हाला सगळ्यांना होतं. पण हे कशासाठी दिलेलं होतं तर याचं मुख्य कारण होतं की वाघाची माहिती आम्हाला व्हावी आणि ही वाघाची माहिती चांगले शिकलेले म्हणजे अगदी ज्यांना पूर्ण ज्ञान ह्या प्राणी ओळखण्याच्या दृष्टीनं ज्यांना ज्ञान होतं त्याच्यापेक्षा कितीतरी पट ज्ञान हे ह्या आदिवासी लोकांना त्या ठिकाणी असतं आणि एक मेजर रोल म्हणून हे कॉन्झर्वेशनच्या दृष्टीनं ते पाहत असतात. आणि त्याच्यापासून मग कुठली वनस्पती वाढवणे, कुठले प्राण्याचं संवर्धन करणे, कुठल्या वनस्पतीचं संवर्धन करणे ह्या गोष्टी अतिशय चांगल्या पद्धतीनं मी पाहिलेल्या आहेत आणि त्यांचा मेजर रोल ह्या वेगवेगळ्या वनस्पतीमध्ये हा दिसून येतो. एक ट्राईबच्या दृष्टीनंच कॉन्झर्वेशन जरी महत्वाचा रोल जरी असला तरी सगळ्यांनीच कॉन्झर्वेशन करणं, सगळ्या वनस्पतीचं, सगळ्या प्राण्यांचं संवर्धन करणं, संरक्षण करणं ही आज काळाची गरज झालेली आहे. आणि त्याच्यामुळं पृथ्वीवरती जी काही ह्या कोविड-19च्या सिच्युएशन मध्ये ऑक्सिजनची आवश्यकता जी भासली ती आवश्यकता पुढं जर ह्या सर्वांचं संवर्धन जर नाही केलं तर ऑक्सिजन सिलेंडर पाठीवर घेऊन आपल्याला फिरण्या वाचून राहणार नाही किंवा त्याच्यापासून गत्यंतर राहणार नाही एवढे मात्र एक सूचना आपल्याला नेचर नेहमीच देत असतं. आणि या वतीनं या नेचरमध्ये कॉन्झर्वेशन हा सर्वांचा महत्वाचा रोल, each and everyone, not only the tribes. I know the tribes has a major role in a conservation, but सगळ्यांचाच रोल या दृष्टीनं महत्वाचा आहे की जेणेकरून नवीन पिढीनं ह्या कॉन्झर्वेशन मध्ये उतरावं आणि कॉन्झर्वेशन मध्ये त्याचा मेजर रोल राहील अशा दृष्टीनं आपण सर्वांनी प्रयत्न करावा. एक चांगली संधी आजच्या युवकांना या आपल्या या वर्कशॉप मधून कॉन्फरन्स मधून दिलेली आहे आणि त्याचा फायदा ह्या सर्व युवकांना होईल. युवकांना फक्त माहिती घेऊनच तसंच ज्ञान आपल्या जवळ ठेवायला नको, पण ही माहिती आपल्या सर्वांना, मित्रांना, मैत्रिणींना, आपल्या समाजाला द्यावी जेणेकरून कॉन्झर्वेशन का करणं गरजेचं आहे हे त्यांनी जर पटवून दिलं तर निश्चितपणे वनस्पती, प्राणी असतील ह्या सगळ्यांचा रोल, ह्या सगळ्यांच्या याच्याबरोबर महत्वाचा रोल ह्या युवकांचा असेल. आणि हे ट्राईब जशा पद्धतीनं कायम कॉन्झर्वेशनच्या दृष्टीनं करत असतात तशा पद्धतीचा रोल आपण सर्वांनी करावा. मला या ठिकाणी बोलण्याची आपण संधी दिली. चांगला उपक्रम आपण या ठिकाणी राबवला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो, स्वागत पुन्हा करतो आणि मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. सोनई महाविद्यालय आणि मुळा एज्युकेशन सोसायटी आणि माझे अध्यक्ष प्रशांत पाटील गडाख यांच्याकडून मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि धन्यवाद देतो तुम्हाला. आज नेचर कॉन्झर्वेशन डेच्या निमित्तानं डॉक्टर निलेश खेडे सरांचं खूप सुंदर मार्गदर्शन मिळालं, त्याबद्दल सरांचे आभार. त्याचबरोबर आज निसर्ग सौंदर्य संवर्धन दिनाची संवर्धनाची जबाबदारी आपण स्वतःवर घेऊया आणि ही सुरुवात आज स्वतःपासून आपण करूया. यानंतर आभार प्रदर्शनासाठी मी डॉक्टर ज्ञानदेव झिने सर, व्हाईस प्रिन्सिपल, आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज सोनई यांना आमंत्रित करते. आज आपल्या मायसा अंतर्गत जागतिक
निसर्ग संवर्धन दिन 28 जुलै याचं औचित्य साधून यशवंतराव चव्हाण विज्ञान महाविद्यालय कराड यांच्या संयुक्त विद्यमानं आज आपण रोल ऑफ ट्रेडिशनल नॉलेज अँड ट्रायबल इस्लॉन इन नेचर कन्झर्वेशन या विषयावरती एक चांगलं उत्कृष्ट प्रकारचं वेबिनार या ठिकाणी आयोजित केलं. खरोखर आजच्या या स्पर्धेच्या युगामध्ये आणि जागतिक पातळीवरती वाढलेल्या या हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवरती या निसर्गाची संवर्धन करणं ही आपली काळाची गरज आहे. आणि या निमित्तानं आपण एक चांगलं व्याख्यान या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. आपण सर्वांनी त्याचा लाभ घेतला. लेश थोडा सरांनी देखील याबद्दल आपल्याला सविस्तर असं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. मी आपण सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. त्याचबरोबर कराड महाविद्यालयाचे प्राचार्य, सोनई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर लावरे सर, त्याचबरोबर SB केनगर सर, प्रिन्सिपल यशवंतराव चव्हाण कॉलेज कराड, त्याचप्रमाणे निलेश हिडा सर आणि या कोर्सचे कोऑर्डिनेटर चैताली क्षीरसागर, सुषमा कीर्तने यांनी सर्वांनी अतिशय उत्स्फूर्त सहभाग या वेबिनारमध्ये नोंदवलेला आहे. आपले सर्वांचे एकदा मनपूर्वक आभार मानतो आणि हा वेबिनार संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.